हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझं नाव विश्वजित काळे. आय एम PhD स्कॉलर ॲट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आपण जे मागे एक टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी चालू केली होती, त्यातले जे ट्रिकी ॲग्रोनॉमीचे क्वेश्चन्स आहेत, तर ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ॲनालाइज करणार आहोत. ओके, सो वेलकम टू ॲग्री रनर्स अकॅडमी. सो पहिला जो क्वेश्चन आपण विचारला होता, हा पहिलाच क्वेश्चन वाटत जरी सोपा असला तरी हा ट्रिकी क्वेश्चन होता. काय विचारलं होतं इथे? तर फर्स्ट रुमिनंट ॲनिमल टू डोमेस्टिकेट. कोणता असा पहिला ॲनिमल होता? कोणता? तर रुमिनंट. रुमिनंट ॲनिमल ज्याचं आपण डोमेस्टिकेशन सगळ्यात पहिले केलं होतं. तर त्याचं आन्सर काय आहे? काय आहे? डॉग आहे का? नाही. डॉग हा पहिला ॲनिमल आहे. इट इज फर्स्ट ॲनिमल टू डोमेस्टिकेट. ओके. जर फक्त पहिला प्राणी विचारला असता तर तो ऑफकोर्स कुत्रा असता. पण या ठिकाणी क्वेश्चन ट्रिकी होता. या ठिकाणी विचारलं होतं रुमिनंट ॲनिमल. तर रुमिनंट म्हणजे काय? तर रुमिनेशन एक जी प्रोसिजर आहे. तर रुमिनेशन प्रोसिजर म्हणजे काय? मराठीत याला आपण म्हणतो रवंतळ करणे. बरोबर आहे. एक प्राणी ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला शीप असेल, गोट असेल किंवा आपली गाय असेल, बैल असेल, हे ज्यावेळेस तुम्ही बघा एकदा की जेव्हा ते निवांतपणे बसलेले असतात तरी त्यांचं त्या ठिकाणी काय असतं, तोंड त्या ठिकाणी चालू दिसतं. त्यांच्या पुढे चारा असू द्या नसू द्या, मग ते नेमकं चावतात तरी काय? तर एकदा त्यांनी जे काही फोडर असेल, ओके, एकदा जेव्हा त्यांना चरायला सोडलं जातं किंवा त्यांना चारा टाकला जातो, तर देवाने एक प्रकार त्यांच्यामध्ये काय दिलं, एक ते सिस्टम दिलेलं आहे की ते काय करू शकतात, रवंतळ करू शकतात. तर रवंतळ म्हणजे काय? ते एकदा ते फोडर खाणार, ओके, लवकर लवकर मध्ये खाणार. त्यांच्या शरीरामध्ये एक र्युमेन नावाचा त्या ठिकाणी एक भाग दिलेला असतो, ठीक आहे, त्याला म्हणतात र्युमेन. तर या र्युमेन मध्ये काय होतं, ते अन्न त्या ठिकाणी जास्त काही न डायजेस्ट होता ते तसंच फिजिकल मिक्सचर त्या ठिकाणी त्यांच्या पोटामध्ये जातो. काहीसा थोडसा त्याचं म्हणजे आपण त्याला तोडून वगैरे जे असेल दाताने चिविंग करून ते त्यांच्या त्या र्युमेन मध्ये जाऊन जमा होतं. आणि ज्यावेळेस ते एकदा रिलॅक्स मोड मध्ये बसलेले असतात काही वेळानंतर, त्यावेळेस त्यांच्यात ती क्षमता असते की ते जे जेवण आहे ते पुन्हा एकदा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तोंडामध्ये वापस ते आणू शकतात. आणि मग त्याला काय करतात, ते व्यवस्थित चावतात, डायजेस्ट करतात आणि नंतर मग ते पुढे स्टमक मध्ये ते अन्न जातं आणि पुढच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये मग ते पुढची प्रोसिजर कॅरी आउट होते. तर ही जी सिस्टीम आहे रुमिनेशनची, ही जी आहे ही डॉग मध्ये आहे का? तर नाहीये. डॉग पहिला त्या ठिकाणी प्राणी होता ज्याला आपण डोमेस्टिकेट केलं होतं बाय ह्युमन्स. ओके. पण हा प्राणी रुमिनेशन करत नाही. ठीक आहे. मग त्यामुळे नॉर्मली तर डॉग असतो पहिल्या नंबरला ज्याला डोमेस्टिकेट केलं होतं. 2 नंबरला होती शीप आणि 3 नंबरला होतं गोट म्हणजे बकरी. ओके. आता या सिक्वेन्स मध्ये पहिला डॉग तर नाही आला कारण की रुमिनेशन तो काय करतो का? तर नाही करत. मग आली शीप. आणि शीप जी आहे, मेंढी जी आहे, ती काय करते, रुमिनेशन प्रोसेस तिच्यामध्ये होते. त्यामुळे याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे शीप. ओके. त्यामुळे बघा, क्वेश्चन व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे. एक एक शब्द पूर्ण याचा आन्सर तुमचं क्वेश्चनचं बदलून टाकू शकतं. ठीक आहे. सो अशा ट्रिकी क्वेश्चन्सला तुम्ही तयार व्हा. क्वेश्चन कधीही तुम्हाला जो काही MCQ विचारला जाईल कुठल्याही एक्झामसाठी, तो कधीही सोपा नसणार आहे. त्याच्यामध्ये काही ना काही एक छोटीशी ट्रिकी गोष्ट त्यांनी टाकलेली असते. सो दॅट दे कॅन रिमूव्ह आउट दी स्टुडंट्स. कारण त्यांना कॉम्पिटिशनला त्या ठिकाणी त्यांना गाळणी लावायची. ओके. त्यामुळे टफ मधले टफ असतील, ट्रिकी क्वेश्चन्स असतील, त्याला फेस करण्यासाठी तयार होऊन जा. ओके. सो जो सेकंड हा एक ट्रिकी क्वेश्चन होता की वॉटर पोटेन्शियल ऑफ प्लांट लिव्स इज. ठीक आहे. एक प्लांट आहे, समजा एक, आता हे ट्री आपण त्या ठिकाणी दाखवतोय. ठीक आहे. याचे रूट सिस्टम आहे खाली. तर सॉइल मध्ये काय होतं, समजा दिस इज अ सॉइल. तर सॉइल मधून ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपिरेशन पुल थिअरी एक आहे, ट्रान्सपिरेशन पुल. तर त्यामध्ये काय आहे की समजा इथे वरती लीफ असतील झाडाचे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होतं की सॉइल मध्ये जे की इथे मॉइश्चर असेल, पाणी असेल, हे काय होतं, हे कॅपिलरीने त्या ठिकाणी या रूट्स कडे ट्रॅव्हल करतं. ड्यू टू कशामुळे होतंय? ड्यू टू कॅपिलरी. त्या ठिकाणी काय होईल, पोटेन्शियल क्रिएट होईल. बरोबर आहे. कारण की इथे जर का हाय पोटेन्शियल असेल आणि इकडे इकडच्या भागात जर पाणी कमी असेल, लो पोटेन्शियल, तर पाणी कसं फ्लो होतं, फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. किंवा मग अजून एक मास फ्लो मुळे पण पाणी त्या ठिकाणी जाऊ शकतं की जमिनीमध्ये पाणी भरपूर सॅच्युरेटेड आहे आणि ते जिथे पाणी नाहीये त्या भागामध्ये ऑफकोर्स ट्रॅव्हल करणार. दॅट इज अ मास फ्लो. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस वॉटर त्या ठिकाणी या जवळच्या रूटच्या जवळच्या झोन पर्यंत ट्रॅव्हल करेल टू द लोअर पोटेन्शियल.
त्यानंतर तिथपर्यंत आल्यानंतर काय असतं, रूट मधला जो काही पोटेन्शियल आहे तर तो कसा असेल, तो या बाहेरच्या सॉइल पेक्षा म्हणजे हे जे रायझोस्फेरिक सॉइल आहे रूटच्या अवतीभोवती तिच्यापेक्षा काय असेल, तो पोटेन्शियल अजून लो असेल, म्हणून ते पाणी तिथून आतमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करेल. आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर जे इथे स्टेम आहे, ओके, तर या स्टेमचं पोटेन्शियल पुन्हा या रूट्स पेक्षा काय असेल, अजून कमी असेल. ते इकडे त्या ठिकाणी पाणी ट्रान्सफर करेल. असं करत करत या स्टेम मधून पुन्हा वरती ते पाणी लिव्स पर्यंत, ब्रांचेस आणि नंतर लिव्स पर्यंत शेवटी जातं. तर आपल्याला क्वेश्चन हा विचारलाय की मग ह्या ज्या लिव्स पर्यंत हा जो वॉटर पोटेन्शियल आहे हा नेमकं किती असतो. ओके, व्हॉट इज द वॉटर पोटेन्शियल हिअर, काय किती असेल बरं. तर हा असतो त्या ठिकाणी किती, सांगा किती असेल. -10 to -20, 0 to -5, 100 किती असेल. तो आहे दिस, दॅट इज -20 to -80 बार्स. एवढा त्या ठिकाणी पोटेन्शियल असतो. कुठे, लिव्स मध्ये, प्लांटच्या लिव्स मध्ये. त्यावेळेस ते ट्रान्सपिरेशन पूलचं जे की मेकॅनिझम आहे ती त्या ठिकाणी वर्क करते. ओके, आता एक विचारलं तर ते एक सांगतो तुम्हाला. इथे बघा, सॅच्युरेटेड जी कंडिशन असते, सॅच्युरेशन सॉइल मध्ये जेव्हा सॅच्युरेशन कंडिशन निर्माण होते त्यावेळेस किती पोटेन्शियल असतं, इट इज 0 बार्स. बरोबर आहे. आणि जसं जसं ते जे पोटेन्शियल आहे म्हणजे पाण्यामधलं जे की क्वांटिटी आहे सॉइल मध्ये, ती जशी जशी कमी होत जाईल तसं तसं, समजा ही एक स्केल आहे. ओके, एक स्केल कन्सिडर करा. आणि या स्केल मध्ये सपोज आता इथे सेंटरला आपण इथे दिली समजा 0. बरोबर आहे. आपल्याला इंटिजर माहिती, +1, +2, +3. ओके, तसंच इकडे काय येईल, -1, -2, आता इथे समजा -15, असं पुढे पुढे जसं जो वाढत जाईल. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस सॅच्युरेटेड कंडिशन सॉइल मध्ये असते त्यावेळेस किती त्या ठिकाणी पोटेन्शियल असतं, दॅट इज 0 बार. ओके, आणि त्यानंतर जसं जसं पाणी कमी होत जाईल तसं तसं काय होईल, पोटेन्शियल इकडे जातो. ठीक आहे, निगेटिव्ह कडे त्या ठिकाणी मूव्ह व्हायला सुरुवात होते. आता इथे जे आहे, इथे काय असते, फील्ड कॅपॅसिटी असते. ठीक आहे. -15 ला काय आहे, दॅट इज PWP, परमनंट विल्टिंग पॉइंट. इट हॅज, हे कुठे असतं, -15 बार्सला असतं. ओके, त्यामुळे हे लक्षात घ्या. बऱ्याच बुक्स मध्ये हे नोट डाऊन करा की बऱ्याच बुक्स मध्ये कितीही स्टँडर्डाइज बुक्स असल्या तरी त्याच्यामध्ये ना समजा तिथे दिलंय परमनंट विल्टिंग पॉइंट इज इक्वल टू 15 बार्स वॉटर पोटेन्शियल. पण हे चुकीचं आहे. हे 15 बार्स प्लस मध्ये नाही तर हे मायनस मध्ये, हे लक्षात घ्या. हे मायनस मध्ये आहे. फील्ड कॅपॅसिटीचं पण जे दिलं जातं दॅट इज 0.1 बार त्या ठिकाणी दिलं जातं, किंवा 0.33 बार दिलं जातं. तर हे 0.33 नाहीये, हे -0.33 आहे, हे -0.1 आहे. त्यामुळे हा मायनस सिम्बॉल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा एमसीक्यू मध्ये तुम्हाला जर का 15 बार लिहिलेलं आलं आणि त्या ठिकाणी -15 बार्स पण ऑप्शनला असेल तर ते -15 बार हे समजून घ्या. कारण की वॉटर पोटेन्शियल जो असतो हा त्या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये मूव्ह होतो. ज्यावेळेस पाणी सगळ्यात जास्त आहे तेव्हाच 0 आहे, आणि जसं जसं कमी होईल तसं ते निगेटिव्ह कडे मूव्ह ऑन होतं. ठीक आहे. सो बऱ्याच बुक्स मध्ये जर काही प्रिंटिंग मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करेक्ट करून घ्या. ओके. सो चूज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ क्रॉप डोमेस्टिकेशन. आता ही एक नवीन क्वेश्चन विचारण्याची पद्धत आलेली आहे. तर ज्याला आपण म्हणू सिक्वेन्सिंग. ठीक आहे. तर बऱ्याचदा तुम्हाला इयर नाही न विचारता सिक्वेन्स विचारू शकतात की करेक्ट सिक्वेन्स काय आहे क्रॉप डोमेस्टिकेशनचं. तर आपल्याला तर एवढं माहिती आहे की सगळ्यात पहिले काय आलं होतं, व्हीट अँड बार्ले. बरोबर आहे. व्हीट अँड बार्ले हे सगळ्यात पहिले क्रॉप होते ज्याचं डोमेस्टिकेशन स्टार्ट झालं. तर आता इथे बघा, सगळ्यात पहिले व्हीट कुठे आहे, व्हीट या 2 ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये व्हीट नंतर काय आलं, तर आपण व्हीट सोबत बार्ले हे जे हे सोबतच आलेलं आहे. पण इथे जे ना बार्ले यांनी शेवटी टाकलं, त्याच्या अगोदर लिटल मिलेट मेज टाकलं, म्हणजे हा ऑप्शन तर नाहीये. ठीक आहे. हे स्टार्टिंगचे 2 पण नाहीयेत का, तर यांनी सुरुवातीला पॅडी पर्ल मिलेट वगैरे टाकलं. मग हा ऑप्शन आहे. ठीक आहे. दिस इज व्हीट, मेज, पॅडी, सोरगम. हे A B C आणि हा D होता. ठीक आहे. हा सी वाला ऑप्शन आहे. सो दिस इज सगळ्यात पहिले काय आलं, व्हीट, नंतर आलं मेज, मग आलं पॅडीचं डोमेस्टिकेशन, आणि मग आलं सोरगमचं. राईट. त्याचे जे की इयर्स असतात, बऱ्याचदा कधी कधी इयर्स विचारतात. आता इयर्स मुलं पाठ करायला लागले म्हणून आता हा नवीन पॅटर्न आहे
की इयर्स विचारणं जागी ही अशी सिक्वेन्सिंग त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात. तर ही सिक्वेन्स पण तुम्हाला त्या ठिकाणी कळाली पाहिजे. ओके, जमलं पाहिजे. सो IR8 व्हरायटी. IR8 कशाची व्हरायटी होती? IR8 दिस वॉज व्हरायटी ऑफ राईस, पॅडीची व्हरायटी होती, जिचा एक मोठा मेजर रोल प्ले केला होता जिने ग्रीन रेव्होल्युशन मध्ये. बरोबर आहे, ग्रीन रेव्होल्युशन मध्ये मेजर रोल आहे या व्हरायटीचा. तर ही व्हरायटी नेमकं कोणती आहे? इज इट अ ड्वार्फ व्हरायटी, सेमी ड्वार्फ, लॉंग व्हरायटी, सेमी लॉंग? तर याचा आन्सर आहे इट इज अ सेमी ड्वार्फ व्हरायटी. ओके, याच्या ड्वार्फनेसचं जे कॅरेक्टर होतं त्यामुळेच काय झालं, त्याचं जो काही मॉर्फोलॉजी आहे प्लांटची, मॉर्फोलॉजी म्हणजे उगाच जी काही प्लांटची हाईट असेल, ओके, ती न वाढता, ते जे काही पूर्ण पोटेन्शियल तिथे हाईट मध्ये न वाया घालता एक सेमी ड्वार्फ लेवल पर्यंत तिची हाईट वाढेल आणि तिला चांगल्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ग्रेन येईल. ओके, त्या ठिकाणी राईसचे त्या ठिकाणी पॅडीचे दाणे त्या ठिकाणी भरतील, पॅनिकल त्या ठिकाणी चांगला येईल. आणि सेमी ड्वार्फ असल्यामुळे याचं एक छान गोष्ट काय आहे की ड्वार्फनेस असेल किंवा सेमी ड्वार्फ म्हणू आपण त्याला, तर ह्या गोष्टीचं एक वैशिष्ट्य असं असतं की जेव्हा कधी त्या ठिकाणी विंड ब्लो होते, विंड असेल, वादळ वारे वगैरे, तर हे ज्या वेळेला ब्लो होतात त्यावेळेला मोस्टली आपण बघितलं असेल की आपले गव्हाचे शेत असतात घरी किंवा पॅडीचे असतात, हे त्या ठिकाणी काय होतं, आडवे पडतात. बरोबर आहे, हे क्रॉप काय होतं, डिसलॉज होऊन आडवं पडतं, त्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी प्रमाणावरती लॉस त्या ठिकाणी क्रॉपचा होऊ शकतो. तर ते अवॉइड करण्यासाठी याची जी हाईट असेल ती ऑफकोर्स कमी असेल, तर याचं लॉजिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे, ओके, क्रॉप लॉजिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी काय होईल, कमी होतो. ओके, दोन शब्द आहे, समजून घ्या. ओके, वॉट लॉगिंग एक वेगळं आहे आणि लॉजिंग एक वेगळं आहे. ठीक आहे, लॉगिंग कशात होतं, वॉटर लॉगिंग असतं. वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी तुंबणे. ठीक आहे, लॉगिंग LOGGING लॉगिंग. आणि क्रॉप लॉजिंग असतं. लॉजिंग म्हणजे काय, तर आडवं त्या ठिकाणी हे जे क्रॉप पडतं ड्यू टू विंड अँड ऑल थिंग्स, तर दॅट इज क्रॉप लॉजिंग. ओके, तर डॅश न्यूट्रिएंट्स आर इमोबाईल इन प्लांट्स. इमोबाईल, इमोबाईल म्हणजे काय, दे आर नॉट एबल टू मूव्ह, नॉट एबल टू मूव्ह, ते मूव्ह होऊ शकत नाही. आता सपोज एक या ठिकाणी आपण काय करूया, प्लांट एक तुम्हाला दाखवतो. ओके, सॉइल आणि रूट्स, ड्रॉइंग समजून घ्या. ठीक आहे, हा. तर आता यांनी सांगितले असे कोणते न्यूट्रिएंट्स आहे जे इमोबाईल आहेत प्लांट्स मध्ये. ओके, तर इमोबाईल न्यूट्रिएंट्स, आता काय होतं, NPK, हे न्यूट्रिएंट्स कसे आहेत, हे आहेत मोबाईल. आपल्याला एक चार्ट आहे आपल्या नोट्स मध्ये देखील दिलेला असेल, तो बघा तुम्ही व्यवस्थित. तर NPK जे आहेत ते मोबाईल न्यूट्रिएंट्स आहेत. ओके, म्हणजे कसं, तर ज्यावेळेस आपण हे असं सांगितलंय बघा, आता NPK ची जर का तुम्हाला डेफिशियन्सी बघायची असेल तर कुठे बघायची, ती असते लोअर लिव्ज मध्ये. म्हणजे आता जर का प्लांटचे जे की खालच्या लेवल मध्ये जे की त्या ठिकाणी लिव्ज असतील, ते त्या ठिकाणी काय होतात, येल्लो पडतात, त्याच्यावर सिम्टम दिसायला सुरुवात होतं. का, कारण की समजा असं ऍझ्युम करूया आपण की आता नायट्रोजनची डेफिशियन्सी प्लांट मध्ये झाली. ठीक आहे, तर नायट्रोजनची डेफिशियन्सी, आता या झाडाला जेव्हा असं वाटते की माझ्यामध्ये नायट्रोजन कमी मिळायला लागलाय मला सॉइल मधून, डेफिशियन्सी आहे बॉडीमध्ये, तर वरचे हे जे की ग्रोईंग पॉइंट्स वगैरे असतात, ब्रांचेस असतात, तर यांच्यापर्यंत नायट्रोजन कुठून जातो, तर हे जे खालचे लोअर लेव्हज आहे ना, यांच्यामध्ये जो नायट्रोजन गेलेला असतो तो त्या ठिकाणी इकडे फ्लो मध्ये येतो आणि तो असा वरती जाऊन वरच्या लिव्ह पर्यंत तो नायट्रोजन त्या ठिकाणी प्रोव्हाइड होतो. आता याने याची आहुती दिली, बरोबर आहे, याचं नायट्रोजन या ठिकाणी इथून वरच्या लिव्हजला गेलं, तर हा काय झालं, याच्यामध्ये डेफिशियन्सी आली ह्या खालच्या लिव्हज मध्ये, त्यामुळे मग हे लिव्स काय होतात, त्या ठिकाणी येल्लोइंगचं सिम्टम दाखवतात. ओके, त्याच्यामुळे N असेल, P असेल, K असेल, हे जे तीन न्यूट्रिएंट्स आहेत यांची डेफिशियन्सी नेहमी तुम्हाला फील्डवरती लोअर लिव्स वरती दिसेल. खालचे पानं पिवळे पडतील किंवा मग त्याला जे की लिव्स आउटर भाग असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला हळूहळू येल्लो ब्राउनिश होताना दिसेल. हे NPK सिम्टम्सचे आहेत. ठीक आहे, NPK डेफिशियन्सी. आता हे असं का होतं, हे प्लांट मध्ये मोबाईल न्यूट्रिएंट्स आहे. म्हणजे बघा, ह्या लीफ मधून न्यूट्रिएंट कमी पडलं तर इथून निघलंय आणि वरच्या लीव्स कडे ट्रान्सफर झालंय. सो दीज आर मोबाईल न्यूट्रिएंट्स. ओके,
तर आता हा झिंक बघा, हा झिंक जो आहे ना, हा मॉडरेटली मोबाईल आहे प्लांट्स मध्ये. तर त्याच्यामुळे या झिंकची डेफिशियन्सी आहे ना, या मधल्या पोर्शन मध्ये जे काही लीव्ज असतील तिथे दिसते. ओके. त्यानंतर आता SFE हे जे न्यूट्रंट आहे ना, हे वरच्या न्यू लीव्ज मध्ये दिसतात. ठीक आहे. अप्पर लीव्ज, मिडल, हे जे टॉपचे जो काही भाग असेल एवढ्या भागामध्ये तुम्हाला न्यू लीव्ज मध्ये त्या ठिकाणी सल्फर Fe चे डेफिशियन्सी दिसतात. प्रत्येक न्यूट्रिएंटची आपापली वेगवेगळी स्पेशालिटी आहे, ते वेगवेगळ्या प्रमाणावर तुम्हाला सिम्पटम्स दाखवतात. ठीक आहे. आता कॅल्शियम आणि बोरॉन हे जे न्यूट्रिएंट आहेत, हे त्या ठिकाणी इमोबाईल आहेत. हे लक्षात घ्या. हे कसे आहेत? हे इमोबाईल न्यूट्रिएंट्स आहेत प्लांट्स मध्ये. तर काय होतं, समजा आता बोरॉनचं आपण एक्झाम्पल घेऊ. बोरॉन मध्ये काय होतं, जर का या प्लांटला सॉइल मधून बोरॉनची क्वांटिटी ऍडिक्वेट नाही मिळाली, तर झाडामध्ये डेफिशियन्सी क्रिएट झाली बोरॉनची. त्यामुळे हा जो न्यूट्रिएंट आहे, ओके, तर समजा आता डेफिशियन्सी नेहमी लक्षात घ्या, हे जे न्यू ग्रोईंग पॉइंट्स असतात तिथे त्या ठिकाणी दिसते. न्यू पॉइंट्स. ठीक आहे. न्यू ग्रोईंग पॉइंट जे असतात, कुठलाही न्यूट्रिएंट असू द्या, त्याची गरज कुठे पडणार आहे, की जो भाग प्लांटचा नवीन वाढतोय तिथे त्याची डेफिशियन्सी सगळ्यात पहिले क्रिएट होते. ओके. म्हणजे कुठे टॉप पोर्शन मध्येच त्या ठिकाणी नवीन फांट्या वगैरे येतात, फुलं येतात किंवा लीव्स येतात. ठीक आहे. तिथे डेफिशियन्सी त्या ठिकाणी दिसेल. एनपीकेच्या बाबतीत काय होतं, की एनपीके ला जर का याची डेफिशियन्सी नवीन पार्ट मध्ये इकडे वरती वाटायला लागली, तर काय होईल, की खालचा भाग त्याला वरती न्यूट्रिएंट सप्लाय करतो. पण कॅल्शियम आणि बोरॉन असं आहे, की हे प्लांट मध्ये इमोबाईल आहे, ते मूव्ह होऊ शकत नाही एका जागेवरनं. त्यामुळे ह्या लीव्स मध्ये जर का बोरॉन असेल, कॅल्शियम असेल, तर डेफिशियन्सी वरच्या भागामध्ये क्रिएट झाल्यावरती हे खालून वरती जाऊ शकतं का, तर नाही जाऊ शकत. दे आर इमोबाईल. त्यामुळे याची डेफिशियन्सी जी असते ना, हे नेहमी टिप पोर्शन वरती दिसते. जे की प्लांटचे जे काही टिप पोर्शन असतील, टिप पॉइंट, ग्रोईंग पॉइंट जे काही असतील, तर त्या भागामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनची डेफिशियन्सी दिसते. बिकॉज दे आर इमोबाईल इन प्लांट्स. राईट. सो याचा आन्सर काय, कॅल्शियम अँड बोरॉन. सो देर आर डॅश नंबर ऑफ फंक्शनल न्यूट्रिएंट्स रेकग्नाइज्ड. आता किती फंक्शनल न्यूट्रिएंट्स आहेत सांगा बरं. 17, 18, 21, 4 काय असू शकतो? हम्म? तर आपल्याला माहिती आहे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, हे समजून घ्या. त्या ठिकाणी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स जे आहेत ते किती आहेत? 17. बरोबर आहे. कोणी सांगितलंय? अर्नॉन अँड स्टाउट काकाने आपल्याला सांगितलं होतं की देअर आर 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. बरोबर आहे. इसेन्शियलिटी, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी त्यांनी दिला होता, अर्नॉन अँड स्टाउटने. त्यानंतर आपल्याला विचारलंय काय, फंक्शनल न्यूट्रिएंट्स. बरोबर आहे. फंक्शनल न्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर अजून एक त्या ठिकाणी टर्म आली, दॅट वॉज बेनिफिशियल न्यूट्रिएंट. बेनिफिशियल न्यूट्रिएंट किती होते? 4. बरोबर आहे. सिलिकॉन वगैरे जे आहेत, बेनिफिशियल न्यूट्रिएंटचे किती होते? 4 होते. तर आणि एक मग तिसरी टर्म आली, दॅट इज फंक्शनल न्यूट्रिएंट. फंक्शनल न्यूट्रिएंट. तर फंक्शनल न्यूट्रिएंट्स काय असतात? दे आर इसेन्शियल न्यूट्रिएंट प्लस बेनिफिशियल न्यूट्रिएंट. ओके. मग याले 17 प्लस 4 21. 21 इथे आहे बघा, 21. तर 21 काय, फंक्शनल न्यूट्रिएंट्स आहेत. इसेन्शियल न्यूट्रिएंट विचारलं तर 17 आहेत. बेनिफिशियल विचारलं तर ते 4 आहेत. ओके. त्यामुळे डिफरन्शिएट तुम्हाला करता आलं पाहिजे, की काय एक्झॅक्टली वर्ड विचारलाय ते बघत चला. ओके. एक अजून क्वेश्चन घेऊन घ्या माझ्याकडून. सर्च करा फंक्शनल न्यूट्रिएंट ही टर्म, ही जी टर्म आहे ती कोणी दिली, हा पण क्वेश्चन येऊ शकतो. ओके. सो dash method is where anaerobic process occurs first and later aerobic decomposition occurs. सांगा. मस्तपैकी ट्रिकी क्वेश्चन आहे हा. तर ह्या 4 मेथड आपण बघितले असेल. नादेप म्हणजे काय? नारायण देवराव पांढरी पांडे, एक शेतकरी आहेत महाराष्ट्रातले, इज वेल नोन. यांनी त्या ठिकाणी नादेप मेथड, त्यांच्याच नावाचं हे फुल फॉर्म आहे, नारायण देवराव पांढरे पांडे. ठीक आहे. तर यांच्याच नावाची ही जी आहे कंपोस्टिंगची एक मेथड डेव्हलप केलेली आहे. ओके. पण ही कशी, ही ॲरोबिक आहे. त्यानंतर इंदोर मेथड जी आहे, दिस इज ऑल्सो वेल नोन. ही मेथड आहे ॲरोबिक मेथड.
ओके. बँगलोर मेथड आहे. ही मेथड जर तुम्ही व्यवस्थित जर याची प्रोसिजर वाचली असेल तर तुम्हाला कळेल की बँगलोर मेथड जी होती तर हिच्यामध्ये काय वैशिष्ट्य होतं. ही पहिले होती ॲरोबिक. ओके. हिचा जो पहिला पार्ट होता ना हा पहिले ॲरोबिक डिकम्पोजिशन करतात. नंतर मग हिला ॲनारोबिक त्या ठिकाणी डिकम्पोजिशन साठी पुढे ढकलले जातात. कोइंबतूर मेथड जरा उलटी आहे. कोइंबतूर मेथड मध्ये काय बरं. हं? याच्यामध्ये आहे पहिले ॲनारोबिक प्रोसेस. ॲनारोबिक डिकम्पोजिशन पहिले होतं आणि ते झाल्यानंतर मग नंतर ॲरोबिक डिकम्पोजिशन होतं. तुम्ही यांची प्रोसिजर वाचा हे असेच आहेत. ठीक आहे. इथे पहिले ॲनारोबिक दुसऱ्या स्टेपमध्ये मग ॲरोबिक होतं. इथे पहिले ॲरोबिक आणि इकडे ॲनारोबिक. तर ही सिक्वेन्स त्या ठिकाणी आपल्याला विचारली की अशी कोणती मेथड आहे जिथे ॲनारोबिक जी प्रोसेस आहे डिकम्पोजिशनची ती पहिले होती. ओके. पहिले ॲनारोबिक होते आणि लेटर म्हणजे नंतर ॲरोबिक होते. तर ती आहे कोइंबतूर मेथड. बघा ट्रिकी क्वेश्चन होता. आपल्याला असं वाटतं एक्झामला याच्या काय प्रोसिजर थोडी विचारणार आहे. आपण ते डिस्क्रिप्शनच कधी वाचत नाही. पण डिस्क्रिप्शन जरी विचारत नसलं तरी सुद्धा ती प्रोसिजर कशी होते तिच्यामध्ये मेजरली काय कॅरी आउट होतं एक थीमॅटिक वे मध्ये असा क्वेश्चन देखील येऊ शकतो. मग तुमची कृषी सेवक असू द्या. ओके. किंवा मग तुमची सीईटी असू द्या पीजीसीईटी तुमची एसआरएफ एक्झाम असू द्या जेआरएफ असू द्या तुमची कुठल्याही लेवलची एक्झाम असू द्या. ॲग्रिकल्चरच्या एक्झाम्स मध्ये जेव्हा टफ क्वेश्चन विचारायचे असतात तर दिस कॅन बी अ मेजर चॉईस ऑफ द क्वेश्चन पेपर सेटर. सो अमोनियम क्लोराईड कंटेन्स डॅश पर्सेंट ऑफ नायट्रोजन. सांगा किती असेल. अमोनियम क्लोराईड जो हा जो फर्टिलायझर आपण यूज करतो इट इज अ फर्टिलायझर बरोबर आहे. क्रॉप मध्ये नायट्रोजनचं सप्लाय करण्यासाठी आपण हे देतो. किती पर्सेंट नायट्रोजन आहे. आता हे प्रश्न वाचल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये लगेच काय येतं आपण जर रट्टा मारलेला असतो ते आपल्याला काय होते आठवायला सुरुवात होते. पण रट्ट्यामध्ये कधी कधी अशा फर्टिलायझर विचारतात की त्याचं आपल्याला सांगताच येत नाही अरे किती असेल बरं. कधी कधी नाही राहत लक्षात. युरिया सारखी गोष्ट आहे युरियामध्ये बाबा आहे 46% नायट्रोजन. समजा सिंगल सुपर फॉस्फेट आहे याच्यामध्ये आहे बाबा 16% फॉस्फरस. तिथे नायट्रोजन इथे फॉस्फरस. जास्त जास्त एमओपी मध्ये आहे बाबा 60% त्या ठिकाणी पोटॅशियम. अशा एक 5-10 आपण नाव लक्षात ठेवतो पण कधी कधी त्या पल्ल्याड जरी क्वेश्चन आला त्यावेळेस कसं आपण आन्सर शोधायचं असा प्रश्नचिन्ह आपल्याला पडतो. तर आज हे मी तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हे डिसाईड कसं होतं हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्यामुळे कुठलंही फर्टिलायझर आलं मग तुम्ही कुठेतरी सॉल्व्ह करू शकशाल. ऍटलीस्ट तुम्ही जज करू शकशाल बरोबर काय ऑप्शन असू शकतं ते. ठीक आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा. नोट पण करा वाटलंच तर. अमोनियम क्लोराईड काय आहे बरं अमोनियम क्लोराईडचं त्या ठिकाणी जो केमिकल फॉर्म्युला आहे तो काय आहे NH4Cl बरोबर आहे. अमोनियम क्लोराईड बरोबर आहे. अमोनियम क्लोराईड. आता याचं काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आहे का. याचा आपल्याला ऍटॉमिक मास नंबर बघायचा. ठीक आहे. ऍटॉमिक मास नंबर किती आहे. ओके. आता ऍटॉमिक मास नंबर आपल्या लक्षात नसतो तो आपण काय करतो ऍटॉमिक नंबर आपल्याला पार्ट असतो बऱ्यापैकी. ऍटॉमिक नंबर मल्टिप्लाइड बाय जनरली 2 ने मल्टिप्लाय केल्यावर जो येतो तो ऍटॉमिक मास नंबर असतो जनरली. ओके. तर आता नायट्रोजनचा काय आहे आता आपल्याला माहित पाहिजे जी सिक्वेन्स आहे समजा जी नंबर असतं एलिमेंट्स त्यांची आपल्याला आपण 12वी मध्येच असताना 11वी-12वीत असताना आपण त्याला पाठ केलेलं असतं. त्याला वेळोवेळी रिवाइज करत चला. ठीक आहे. हायड्रोजन हेलियम लिथियम बोरॉन वगैरे ही जी काही सिक्वेन्स आहे तर ती आपल्याला पाठ पाहिजे. तर नायट्रोजन आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे. ऍटॉमिक नंबर नायट्रोजनचा तो आहे 7. म्हणजे त्याचा मास नंबर काय असेल 7×2=14 बरोबर आहे. तर इथे लिहायचं 14 प्लस हायड्रोजनचा किती आहे ऍटॉमिक नंबर 1 म्हणजेच मास नंबर किती आहे इंटू 2 तो झाला 2. आता 2 हायड्रोजनचा काय मास नंबर आहे. पण इथे किती मॉलिक्युल आहे हायड्रोजनचे 4 लिहिले ना बाबा. तर इथे 4 ने मल्टिप्लाय करणार आपण बरोबर आहे. 4 हायड्रोजन मॉलिक्युल म्हणजे प्रत्येकाचा आपल्याला मास नंबर धरावा लागेल बरोबर आहे. प्लस क्लोरीन. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे ऍटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन Cl सांगा 17 बरोबर आहे. क्लोरीन 17 नंबर आहे. 17×2 त्या ठिकाणी 34 होता पण याचा ऍटॉमिक मास नंबर आहे 35.5. ठीक आहे. त्याच्या स्ट्रक्चरल याच्यामध्ये काहीसे चेंजेस असल्यामुळे त्याचा ऍटॉमिक नंबर काय येतो दॅट इज 35.5.
ॲटॉमिक मास नंबर. हा झाला 35.5. ठीक आहे. 14 प्लस 8 प्लस 35.5 किती येत आहे? करा करा, कॅल्क्युलेट करा. किती येत आहे? दॅट कम्स टू बी 57.5. बरोबर, 57.5. याला लमसम आपण 57च धरून घेऊ. ठीक आहे, 57च याला आपण कन्सिडर करू. हे 0.5 जाऊ दे. ठीक आहे, कारण आपल्याला इथं ऑप्शन जे आहेत ते थोडं दूर दूरच आहेत, खूप जवळ नाही. खूप जवळ जर का ऑप्शन दिलेले असले तर अॅक्युरेटली त्या ठिकाणी आपण काढू शकतो. आता हे 57 आहे, म्हणजे NH4Cl या टोटल याचं काय आलं, ॲटॉमिक मास किती आलं? दॅट इज 57. आता बघा गंमत, आता हे फर्टिलायझर आहे, बरोबर आहे. तर 57 म्हणजे जर का 100 असेल, 100 काय आपण याला पर्सेंटेज मध्ये काढायचं ना, पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन विचारलंय. तर 57 म्हणजे जर का 100 असेल, तर नायट्रोजन आपल्याला विचारलंय ना, नायट्रोजन किती आहे. तर इथे नायट्रोजनचा मास नंबर किती होता आपला या फॉर्म्युल्यामध्ये? 14 मास नंबर. तर 14 नायट्रोजनचं काढायचं आपल्याला, हे तर टोटल झालं. पण त्याच्यामधनं नायट्रोजन किती आहे पर्सेंटेज मध्ये, तर हा तर 14 त्याचा मास नंबर. तर 57 म्हणजे जर का 100% असेल, तर 14 म्हणजे किती? एक्स. ठीक आहे, आता एक्स फाइंड करायचं आपल्याला. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण. 100 इंटू 14 डिवायडेड बाय 57, म्हणजे काय? एक्स इज इक्वल टू 100 इंटू 14 डिवायडेड बाय 57. ओके, तर दिस विल कम आउट टू बी 24 पॉइंट समथिंग येईल, 23 येईल. तर 24 पॉइंट मध्ये समथिंग आलं, म्हणजे तिथे ऑप्शन बघा आहे का 24. ओके, 24. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो म्हणून हे एवढं स्लोली सांगितलंय. ठीक आहे, पण एकदा तुम्ही एक 5-6 वेळा 10 वेळा तुम्ही जेव्हा वेगवेगळे जे की केमिकल फॉर्म्युलेशन असतील त्याचं तुम्ही एकदा जर सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला ही प्रोसेस तुम्ही विदिन 30 सेकंडच्या आतच तुम्ही याला फाइंड आउट करून तुम्ही टिक करू शकता. एखाद्या फर्टिलायझरचं तुम्हाला जर का रट्टा मारून लक्षात असेल, वेल अँड गुड. नाही लक्षात आलं, एखादा फर्टिलायझर असाच कुठून तरी टफ वाला विचारलाय, त्यावेळेस तुम्ही कसं फाइंड आउट करणार? तर ते असं, ही जी मी तुम्हाला कॅल्क्युलेशनची प्रोसिजर सांगितली, ऍक्च्युअल मध्ये अशाच बेसिसवरती जे की फॉर्म्युला आहेत त्याचे कंटेंट आहे हे आपण फाइंड करू शकतो. आता समजा अमोनियम क्लोराईड फर्टिलायझर कंटेंट किती पर्सेंट नायट्रोजन? 24%. हे तुम्ही रट्टा मारशाल. पण जर का त्यांनी उलट फिरवलं, अमोनियम क्लोराईड मध्ये क्लोरीनचं पर्सेंटेज विचारलं, मग काय करशाल? प्रत्येक गोष्ट रट्टा मारशाल का? तर क्लोरीन विचारल्यावरती आपण काय करणार? 57 म्हणजे 100 आहे, बरोबर आहे. तर क्लोरीन किती होतं? 35.5. तर इथे 14च्या जागी फक्त काय करणार आपण? त्या ठिकाणी फिरवणार. इथे 35.5 म्हणजे एक्स. तर इथे काय होईल? एक्स 100 इंटू 35.5 डिवायडेड बाय 57. जे आन्सर येईल तेवढं काय झालं? क्लोरीनचं पर्सेंटेज झालं अमोनियम क्लोराईड मध्ये. ओके, तर कन्सेप्च्युअली लक्षात घेत चला. जेव्हा तुम्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर ठेवशाल त्यावेळेस तुम्ही कितीही टफ क्वेश्चन असले त्याला हँडल आउट करू शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज डायरेक्ट सोन राईस इज ऑल्सो कॉल्ड एज, काय म्हणायचे डायरेक्ट सोन राईसला एन्शियंट एज मध्ये? इट वॉज कॉल्ड एज विरुला. ओके, इट वॉज कॉल्ड एज विरुला. देन चिलियन नायट्रेट कंटेन्स डॅश पर्सेंट नायट्रोजन. पुन्हा आला, चिलियन नायट्रेट कशाला म्हणतात पहिले हे माहित पाहिजे. ते आहे सोडियम नायट्रेट. ठीक आहे, याला फटाफट सॉल्व्ह करूया आपण. सोडियम नायट्रेट म्हणतात, बरोबर आहे. तर सोडियम नायट्रेटचा काय येणार फॉर्म्युला? NaNO3, बरोबर आहे. तर याचं पुन्हा आपण तसं ऍटॉमिक मास नंबर जर का काढला, सोडियमचा नंबर आहे 11. 11 दोन्ही किती होतं? 22 होता. पण सोडियमचं तुम्हाला जर माहित असेल हे 22 नाहीये, हे ऍटॉमिक मास नंबर 23 असतो, थोडासा एकने जास्त. ठीक आहे, तर 23 प्लस नायट्रोजनचं काय होतं? 7. ऍटॉमिक नंबर 7 आहे, मग 7 दोन्ही 14 मास नंबर. 14 प्लस ऑक्सिजनचा किती असतो? 8 त्याचा नंबर आहे, 8 दोन्ही 16 त्याचा ऍटॉमिक मास नंबर. तर 16 आहे. ठीक आहे, 16. पण 3 मॉलिक्युल आहेत ऑक्सिजनचे, बरोबर आहे. तर याचं किती येत आहे? हे कॅल्क्युलेशन येतं 85. तर 85 म्हणजे जर का 100 आहे, तर मग त्या ठिकाणी नायट्रोजन किती होतं आपलं या ठिकाणी? तर नायट्रोजन आपलं आहे इथे 14. 14 म्हणजे एक्स. ठीक आहे, पुन्हा एक्स इज इक्वल टू
100 into 14 divided by 85 किती येतं? इट कम्स आउट टू बी 16 पॉइंट समथिंग 4%. ठीक आहे. तर मग इथे 16 आहे बघा ऑप्शन आपल्याला 16. देन वी हॅव जीन रिलेटेड टू कर्नल डेव्हलपमेंट इन मेज. मेज मधला जीन कोणता आहे या चार मधला? तर तो आहे ओपेक 2. ओके, ओपेक 2 इज द आन्सर. नॉरिन 10, डीजी, वूजिन हे वीट आणि राईस मधले त्या ठिकाणी असतात. सो फर्स्ट कमर्शियल बायो हर्बिसाइड म्हणजेच मायको हर्बिसाइड कोणतं आहे? तर ते आहे डिवाइन. हे सगळ्यात पहिलं त्या ठिकाणी बायो हर्बिसाइड आहे डेव्हलप केलेलं. देन वी हॅव वर्ल्ड ड्रायेस्ट इनहॅबिटेड अँड अनइनहॅबिटेड कॉन्टिनेंट्स कोणते आहेत? जगातला सगळ्यात ड्रायेस्ट म्हणजे वाळलेलं जिथे सगळ्यात कमी पाणी आहे असं कोणता कॉन्टिनेंट आहे असं विचारलंय. बरं, याच्यामध्ये पण एक एक शब्द महत्वाचा आहे. कॉन्टिनेंट विचारला आहे. ठीक आहे. राज्य विचारलंय का? रिजन विचारलाय का? स्टेट नाहीये, रिजन नाहीये. ठीक आहे. ऑप्शन आपण काय करूया? काढायचा प्रयत्न करूया. राजस्थान आणि सहारा डेझर्ट हे आहेत, हे ड्रायेस्ट आहेत, पण आपल्याला कॉन्टिनेंट विचारलं आहे. रिजन किंवा असं काही स्टेट विचारलाय का? तर नाही. पहिला ऑप्शन नाही. दुसरा आला दुबई आणि नॉर्थ अमेरिका. दुबई त्या ठिकाणी कॉन्टिनेंट आहे का? नाही, तो पण नाही. मग आलं ऑस्ट्रेलिया अँड युरोप, ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता दोन ऑप्शन आपल्याकडे राहिले. नेहमी कुठल्याही एक्झामचं तुम्ही क्वेश्चन बघा, एमसीक्यू जो विचारला जातो, दोन ऑप्शन्स तुम्ही त्या ठिकाणी इलिमिनेट इझिली करू शकता आणि नंतर दोन जे असतात ते तुम्हाला सख्या भावासारखे त्या ठिकाणी त्रास देतात किंवा जुळ्या भावांसारखे किंवा नेमकं ओळखतच नाही येत नेमकं बरोबर कोणता. तर आता पुढे आपण जाऊया या क्वेश्चन मध्ये की इनहॅबिटेड आणि अनइनहॅबिटेड यांचा अर्थ काय? इनहॅबिटेड म्हणजे जिथे लोक राहतात. ठीक आहे. इथे काय आहे? ह्युमन त्या ठिकाणी काय करतो? राहतो. ह्युमन सेटलमेंट त्या ठिकाणी आहे. ओके, ह्युमन सेटलमेंट प्रेझेंट आहे असं. आणि अनइनहॅबिटेड, आता इनहॅबिटेड म्हणजे राहतात, अन म्हणजे न राहणारे. सो नो प्रेझन्स ऑफ ह्युमन सेटलमेंट. रिसर्च पर्पज पुरतं अंटार्क्टिकावरती लोक असतात सायंटिस्ट, ते पण खूप जास्त एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होतात, पण नॅचरली तिथे कुठले ह्युमन सेटलमेंट नाही. तर ह्युमन सेटलमेंट नसणारी जागा म्हणजे अनइनहॅबिटेड. तर याचा आन्सर आहे डी, दॅट इज ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. ओके, दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी फेमस क्वेश्चन. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया जो आहे हा जगातला सगळ्यात ड्रायेस्ट डेझर्ट आहे, ड्रायेस्ट कॉन्टिनेंट आहे. ठीक आहे. इथे सगळ्यात कमी प्रमाणावरती ऑस्ट्रेलियामध्ये पाणी आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया. आणि जो जिथे कोणी राहतच नाही असा आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका कुठे येतो? साऊथ पोलला, आणि साऊथ पोलला आहे बर्फ. ओके, इट इज पोलार कंडिशन, पोलार आहे. त्यामुळे इथे जे आहे पाण्याची संख्या खूप कमी आहे. बर्फ आहे पण जो की पिण्याजोगं पाणी आहे ते तिथे खूप कमी आहे. आणि तिथे कुठल्या प्रकारे जे की रेनफॉल आहे तो त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे अंटार्क्टिका पण ड्रायेस्ट आहे. ठीक आहे. आणि तो कसा आहे? अनइनहॅबिटेड आहे, तिथे कोणीही राहत नाही. तर क्वेश्चन मध्ये बघा, पहिला शब्द हा, दुसरा शब्द हा आणि तिसरा कॉन्टिनेंट. तीन शब्दांवरती तुमचे आन्सर्स कसे चेंज होतात. ओके. देन वी हॅव टर्म ॲग्रोनॉमी इज डिराइव्ड फ्रॉम वर्ड ॲजर अँड कल्चुरा फ्रॉम लँग्वेज. आता ॲग्रोनॉमी हा टर्म जे आहे ह्या पहिला ॲजर हा जो आहे याच्यामधनं आणि हे नॉमी. तर याचं हे जे काय ॲजर आणि कल्चुरा, सॉरी हे जे आहे ना हे वेगळं, हे आहे ॲग्रॉस आणि नोमोस. थोडं क्वेश्चन टाकताना इथे चुकलं. ठीक आहे. ॲग्रॉस आणि नोमोस मधून ॲग्रोनॉमी टर्म आली. हे ॲजर आणि कल्चुरा हे ॲग्रिकल्चर मधनं आहे. ठीक आहे, हे ॲग्रिकल्चर. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय? ॲग्रोनॉमी हा जो टर्म आहे हा कोणत्या लँग्वेज मधनं डिराईव्ह केलेला आहे? तर आता बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं की कोणती असेल, लॅटिन, अरेबिक, ग्रीक किंवा अँग्लो सॅक्सन. तर ॲग्रोनॉमी हा जो टर्म आहे दिस इज अ ग्रीक टर्म. ठीक आहे. ग्रीक लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी आलेली. लक्षात कसं ठेवायचं? ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चर. ॲग्रोनॉमी टर्म मध्ये काय आहे? जी आहे
त्यामुळे हा ग्रीक वर्ड आहे असं लक्षात ठेवू शकता. ओके, जे आपलं आन्सर आहे ग्रीक. आणि ऍग्रिकल्चर जर का विचारलं तर ऍग्रिकल्चर मध्ये जी आहे पण इथे एल पण आहे. तर जी ला निग्लेक्ट करून इथे एल आहे बघा. तर एल म्हणजे दिस इज अ लॅटिन टर्म, असं एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. अँग्लो सॅक्सॉनचा तर प्रश्नच नाही. अँग्लो सॅक्सॉन ही टर्म नाहीये. या लँग्वेज मधून कोणती टर्म आली आहे पण कोणती आहे? टिलेज आली का? बघा बरं. सो we have then next question, that is dash form of potassium fertilizer should be avoided to sugarcane, potato, tobacco crop. असं कोणतं पोटॅशियमचं फर्टिलायझर आहे? पोटॅशियम. ठीक आहे, पोटॅशियमच्या कोणत्या फॉर्म ऑफ फर्टिलायझर आपण त्या ठिकाणी कोणाला नाही द्यायचंय? शुगर केनला नाही द्यायचंय, पोटॅटोला नाही आणि टोबॅकोला पण नाही. टोबॅको का? शुगर केन काय करतं? शुगर प्रोड्यूस करतं. पोटॅटो पण काय? स्टार्च त्या ठिकाणी प्रोड्यूस करतो, म्हणजे शुगरचाच पुढचा स्टोर्ड फॉर्म आहे. आणि टोबॅकोचे आपण काय करतो? लिव्स त्या ठिकाणी वापरल्या जातात ऍज अ कमर्शियल पार्ट म्हणून. तर हे जे क्रॉप्स आहेत यांच्यामध्ये असा कोणता फॉर्म आहे जो पोटॅशियमचा नाही चालत? तो आहे क्लोराईड. लक्षात ठेवा. क्लोराईड म्हणजे कोणतं फर्टिलायझर झालं? केसीएल, पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईडलाच आपण काय म्हणतो? म्युरेट ऑफ पोटॅश म्हणतो, बरोबर आहे. तर म्युरेट ऑफ पोटॅश हे जे फर्टिलायझर आहे हे शुगर केन, पोटॅटो, टोबॅको साठी रेकमेंड नाही केलं जात. त्याच्यासाठी आपण काय सांगतो? K2SO4 वापरा बाबा, पोटॅशियम सल्फेट वापरा, रॅदर दॅन पोटॅशियम क्लोराईड हे वापरू नका. असं का? कारण की हा जो क्लोरीन मॉलिक्यूल त्या ठिकाणी एक्झिस्ट करतो तो त्या ठिकाणी काय करतो? टोबॅको मधली जी की बर्निंग क्वालिटी आहे, बर्निंग क्वालिटी ती त्या ठिकाणी हॅम्पर करतो. ठीक आहे. आणि तीच तर मेन क्वालिटी असते तंबाखूमध्ये, टोबॅकोमध्ये. त्यामुळे ती त्या ठिकाणी डिटोरिएट करायचं काम हे क्लोरीन करतो. त्यामुळे टोबॅको क्रॉप मध्ये इट इज नॉट अलाउड किंवा रेकमेंड नाही केलं जात. पोटॅटो आणि शुगर केन मध्ये का नाही करत? कारण की हे काय शुगर आहे, स्टार्च त्या ठिकाणी स्टोअर करणारे क्रॉप्स आहेत, बरोबर आहे. तर शुगर जे की अक्युमुलेशनला त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करतो. शुगर अक्युमुलेशन, अक्युमुलेशन ऑफ शुगर जे आहे त्याच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करतं कोण? क्लोरीन. त्यामुळे तेच त्याचं मेन प्रोड्यूस असल्यामुळे जर का त्याचं शुगर्स अक्युमुलेट नाही झालं, स्टार्च अक्युमुलेट नाही झालं, तर पोटॅटो तर चांगला बनणारच नाही. शुगर केन बनला तरी त्याच्यामध्ये काय होईल? जे की शुगर रिकव्हरी आहे, शुगर रिकव्हरी आहे म्हणजे जे की साखर त्या ठिकाणी पडते फ्रॉम द शुगर केन, ती त्या ठिकाणी कशी असेल? ती असेल लो होऊन जाईल, बरोबर आहे. सो दॅट विल नॉट बी इकॉनॉमिकल. म्हणून क्लोराइड फॉर्म ऑफ त्या ठिकाणी पोटॅशियम फर्टिलायझर इज नॉट रेकमेंडेड फॉर दिस स्टार्ची क्रॉप्स, शुगर क्रॉप्स किंवा टोबॅको. ठीक आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी फेमस क्वेश्चन, वेळोवेळी बऱ्याच एक्झाम्स मध्ये विचारले जातो. लॉंगेस्ट डॅम इन इंडिया इज, काय आहे बरं सांगा? लॉंगेस्ट डॅम तेहरी आहे का? तर नाही. तेहरी पण फेमस आहे, पण हा कशासाठी? इट इज द हायेस्ट डॅम. हायेस्ट डॅम जो आहे इंडियातला तो कोणता आहे? तो आहे तेहरी डॅम. इंदिरा सागर डॅम जो आहे मध्य प्रदेश मधला, हा काय आहे? इट इज लार्जेस्ट डॅम ऑफ इंडिया. ठीक आहे. कल्याणी डॅम ऑफ तमिळनाडू, हा पण फेमस आहे, पण हा कसा आहे? हा ओल्डेस्ट डॅम आहे त्यामुळे फेमस आहे. ठीक आहे. इट इज ओल्डेस्ट डॅम ऑफ इंडिया जो एक्झिस्ट करतो आज पण. आणि हिराकूड डॅम जो आहे हा आहे लॉंगेस्ट डॅम. ठीक आहे. फरक आहे बघा वेगवेगळ्या जे डॅम्स आहे. आता इथे मी क्वेश्चन विचारला होता लॉंगेस्ट डॅमचा, पण कदाचित हायेस्ट डॅम विचारू शकता, ओल्डेस्ट विचारू शकता, लार्जेस्ट विचारू शकता. त्यामुळे चारही आन्सर्स चारही वेगवेगळ्या क्वेश्चन साठी येतात. ठीक आहे. त्यामुळे नोट करा. आता इथे आपल्याला विचारलं होतं लॉंगेस्ट डॅम, त्यामुळे ते आहे हिराकूड डॅम ऑफ ओडिसा. कधी कधी असं विचारण्याच्या जागी हे पण मॅच द कॉलमच्या स्वरूपात विचारू शकता, मॅच द पेअर्स म्हणून. ठीक आहे. जसं की तेहरी डॅम जो आहे आणि पुढे त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल हा कुठला आहे? उडिशाचा आहे का मग उत्तराखंडचा आहे का मग तमिळनाडूचा आहे? असे चार नावं इकडे आणि त्यांचे चार स्टेट इकडे. मॅच द कॉलम सांगा, असा एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो व्हॅल्यू ऑफ सोलार कॉन्स्टंट इज, सोलार कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज कम्स आउट टू बी 1.94 कॅलरी पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट.
सूर्यामधून जे काही एनर्जी त्या ठिकाणी सनमधून एनर्जी त्या ठिकाणी जी काही रिलीज होते आणि आपल्या ह्या अर्थच्या हे आउटर ऍटमॉस्फिअर आहे समजा अर्थचं, तर या आउटर ऍटमॉस्फिअर वरती हे जे सनरेज येतात, तर एक स्क्वेअर सेंटीमीटर जो एरिया आहे, एक स्क्वेअर सेंटीमीटर एरिया जो आहे सेंटीमीटर स्क्वेअर, तर एवढ्या एरियावरती 60 सेकंद साठी म्हणजे किती 1 मिनिट साठी किती एनर्जी पडते, किती एनर्जी पडते, तर ती त्या ठिकाणी तिचा आकडा किती आहे, दॅट इज 1.94 कॅलरी पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट. कधी कधी हा युनिट पण विचारतात फक्त, त्यामुळे तोही पाठ ठेवा, हे आकडाही लक्षात असू द्या, ही व्हॅल्यू आहे त्याची 1.94. देन लॅप्स रेट इज, ओके, लॅप्स रेट आहे तरी काय बाबा, पण लॅप्स रेट, लॅप्स रेट म्हणजे काय, समजा आपण येथे डोंगराच्या पायथ्याशी उभे आहोत. आता आपल्याला माहिती आहे आज आहे संडे, आपल्याला जायचंय फिरायला, चाललो आपण हिल स्टेशनला महाबळेश्वरला. का चालले बाबा, का चालले महाबळेश्वरला, का तर म्हणे थंडीची जागा आहे. ओके, जाऊ मस्तपैकी हिल स्टेशनला, एन्जॉय करू. मग आपण काय करतो, बसमध्ये बसतो, जातो उंचावरती. ठीक आहे, तर उंचावर जाताना गंमत काय होते, जसं जसं आपण वर जातो काय होतं, हवा थंडी थंडी होत जाते. ओके, का तर महाबळेश्वर खूप जास्त कूल जागा आहे. ओके, आपण त्या ठिकाणी जातो. हा एरिया समजा आपला प्लेन एरिया. तर याचा अर्थ मला सांगायचं काय, की जसं जसं आपण वर वर जातो, कूलनेस येत जातो, बरोबर आहे. कूलनेस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी टेम्परेचर त्या ठिकाणी ड्रॉप होतो. ओके, टेम्परेचर त्या ठिकाणी काय होईल, ड्रॉप होईल किंवा डिक्रीज होईल आपण म्हणू शकतो. समजा इथे खाली आपण उभे, इथे आहे 30 डिग्री सेल्सिअस, आणि आजच आपण महाबळेश्वरला गेलो, तर वरती टेम्परेचर असतं 20 डिग्री सेल्सिअस, तर त्याच्याही वर जा तुम्ही, त्याच्यावर गेले अजून 18 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, असं त्या ठिकाणी वर वर जसं जातो आपण, टेम्परेचर काय होतं, कूल डाऊन होत जातं, बरोबर आहे. तर लॅप्स रेट म्हणजे काय असतो, की तुम्ही हाईट मध्ये जेवढ्या वर जाशाल, म्हणजे 1 किलोमीटर जर का तुम्ही त्या ठिकाणी हाईटने वर गेले, ठीक आहे, तर किती डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर कमी होतं, त्याला म्हणतात लॅप्स रेट. सो लॅप्स रेट इज द डिक्रीज इन टेम्परेचर विथ इन्क्रीज इन हाईट, बरोबर आहे. डिक्रीज इन टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग हाईट, इन्क्रीजिंग हाईट, जसं जसं तुम्ही वर जाशाल तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं, तर त्याला म्हणतात लॅप्स रेट. ही आहे लॅप्स रेटची डेफिनेशन. तर नेमकं किती कमी होतं, एक ऍव्हरेज व्हॅल्यू काय आहे त्याची, दॅट कम्स टू बी 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर, हे त्याचा आन्सर. तर 6.5 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर कमी होतं, तुम्ही जर का 1 किलोमीटर वरती 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 गेले, 6.5 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर कमी होतं, दॅट इज लॅप्स रेट. आता इथं लॅप्स रेट विचारला, कदाचित इथे जर का त्यांनी ड्राय लॅप्स रेट विचारला असता किंवा ॲडियाबॅटिक लॅप्स रेट विचारला असतं, ॲडियाबॅटिक म्हणजेच ड्राय, ठीक आहे, तर ॲडियाबॅटिक लॅप्स रेट विचारला असतं तर आन्सर आलं असतं 10 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर. ठीक आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला फक्त लॅप्स रेट विचारला, तो आहे 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर. सो विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इनसाइड रूम्स. रिलेटिव्ह ह्युमिडिटी तर मोजायची, पण कुठली स्पेसिफिक सांगितलंय बघा, इनसाइड रूम, रूमच्या मध्ये मेजर करायला काय वापरतात, हेअर हायग्रोमीटर वापरतात. ओके, हायग्रोग्राफ जो आहे, दिस इज फॉर कंटिन्युअस रीडिंग, कंटिन्युअस रीडिंग ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सगळे रिलेटिव्ह ह्युमिडिटी साठीच आहेत, पण वेगवेगळ्या कंडिशन साठी हा हायग्रोग्राफ जो असतो हा कंटिन्युअस रीडिंग साठी कामा येतो. ठीक आहे, तसंच हेअर हायग्रोमीटर हा रूमच्या मधली ह्युमिडिटी चेक करण्यासाठी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी साठी. सो कप्स ऑफ एनिमोमीटर मेड अप ऑफ विच मटेरियल, बताओ भाई. एनिमोमीटर, पहिले तर हे आहे तरी काय, एनिमो, एनिमो वरून आठवलं काही, एनिमो म्हणजे हवा, विंड. तर या विंडला मेजर करण्यासाठी, विंड स्पीड मेजर करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट असतं त्याला आपण म्हणतो एनिमोमीटर, बरोबर आहे. विंड स्पीड मेजर करणार इन्स्ट्रुमेंट, आठवतं का, काहीतरी असं आपण, एक असा उंच पोल असतो, त्याच्यावरती त्या ठिकाणी असे कप्स असतात, 3 ते 4 कप्स वगैरे असे असतात, आणि ते एका इन्स्ट्रुमेंटवर लावलेले आहे. ठीक आहे,
आणि जशी जशी विंड त्या ठिकाणी ब्लो होईल तसे तसे कप्स काय होतात, रोटेट होत चालतात. ओके. आणि याच्या रोटेशनच्या स्पीड वरती काय होतं, डिसाइड होतं की स्पीड किती होती त्या विंडची. असं ते एक छान इन्स्ट्रुमेंट आहे. तर हे इन्स्ट्रुमेंटचं या ठिकाणी त्यांनी विचारले, हे जे कप्स असतात हे नेमकं कोणत्या मटेरियलचे बनलेत बाबा. नॉन कोरोजिव्ह स्टील आहे का, प्लास्टिक आहे का, आयर्न आहे का, अल्युमिनियम आहे. तर हे स्टँडर्डाइज असतं, कुठलंही मटेरियल वापरलं चालत नाही. ठीक आहे. तर दिस इज स्टँडर्डाइज आहे अल्युमिनियम. अल्युमिनियम पासून अॅनिमोमीटरचं मटेरियल बनलेलं आहे त्या कप्सचं. त्यामुळे एवढं तुम्हाला डीप त्या ठिकाणी छोटी छोटी गोष्ट माहित पाहिजे. मेट्रोलॉजीचा अभ्यास करताना हे त्या ठिकाणी तुमचं कव्हर होऊन जाईल. तर अल्युमिनियम पासून अॅनिमोमीटरचे कप्स बनलेले आहेत. ओके. तसंच तुम्हाला असं देखील विचारू शकता की मिनिमम त्या ठिकाणी थर्मोमीटर आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणतं त्या ठिकाणी मटेरियल वापरलं आहे, तर मिनिमम मध्ये आहे अल्कोहोल. आणि जर मॅक्झिमम थर्मोमीटर विचारलं त्याच्यामध्ये आहे मर्क्युरी. हे देखील क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. पुन्हा ड्राय बल्ब थर्मोमीटर असेल, वेट वेट बल्ब थर्मोमीटर आहे, त्यांच्यामध्ये कोणतं मटेरियल आहे ते पण विचारतात. सो फ्रीजिंग फॉग इज, फ्रीजिंग फॉग कोणता आहे, राईम आहे. ठीक आहे. इट इज राईम. हेल तर काय गारपीट आहे. मिस्ट तो पण नाही आहेत. स्लीट हा पण नाही आहेत. हा फ्रीजिंग रेन आय थिंक आहे. त्यामुळे राईम काय आहे, इट इज फ्रीजिंग फॉग. सिक्वेन्स ऑफ सीड ट्रीटमेंट इज, सांगा, लक्षात आहे का. FIR हा फुल फॉर्म आपण बघितला होता. FIR म्हणजे काय, ही सिक्वेन्स असते. एक जर का बी असेल, हे जर का सीड आहे, तर याची सीड ट्रीटमेंट करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय वापरायचं, पहिले वापरायचं F म्हणजे फंजीसाइड, त्याच्यानंतर वापरायचं इन्सेक्टिसाइड आणि त्याच्यावर वापरायचं रायझोबियम. अशी कोटिंग करायची. याला आपण नाव ठेवलंय FIR. पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर होते ना, म्हणून तसं लक्षात ठेवू शकता FIR. FIR कुठे बघा, आता येतं पहिले F, मग आय आणि आर. आर म्हणजे काय, रायझोबियम काय बायो फर्टिलायझर आहे. बरोबर आहे. तर बी ऑप्शन. हॉर्स लॅटिट्यूड आर लोकेटेड इन, हॉर्स लॅटिट्यूड काय आहे आपण लेक्चर्स मध्ये बघितलं होतं. तर ते कुठे लोकेटेड असतात, दॅट इज ॲट 30 to 35 डिग्री ऑफ लॅटिट्यूड ऑफ नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फिअर. ठीक आहे. हॉर्स लॅटिट्यूड याची एक स्टोरी फेमस आहे. बरोबर आहे. याचं या लॅटिट्यूडला हॉर्स लॅटिट्यूडच नाव का ठेवलं, घोड्यांनी असं काय केलं होतं नेमकं इथे की याचं नावच त्या ठिकाणी हॉर्स लॅटिट्यूड पडलं. अर्थ आहे, हा इक्वेटर आहे 0 डिग्रीचा, इथे इकडे नॉर्थ पोल, इकडे साऊथ पोल. ठीक आहे. तर इथे जवळपास इथे 30 ते 35 डिग्री, 30 to 35 डिग्रीचे या झोनलाच, एवढ्या झोनला हा नॉर्थ मधला आणि तसंच इकडे हा साऊथ मधला, या झोनलाच का असं हॉर्स लॅटिट्यूड म्हणतात. बघा बघा, गुगल करा. ठीक आहे. आपण लेक्चर मध्ये देखील हे बघितलेलं आहे, हॉर्स लॅटिट्यूड का म्हणतात. विच क्रॉप्स जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट वर्म सीझन क्रॉप्स. तर ही जी लिस्ट दिली बघा क्रॉप्सची, याच्यामधली कोणते त्या ठिकाणी वर्म सीझन क्रॉप्स नाही आहेत. नाही आहेत म्हणजे मग काय, फुल सीझन कोणते आहेत असं विचारतायत एक प्रकारे. फुल सीझन क्रॉप्स कोणते हे भाई लोक, तर बघूया. राईस हा तर खरीफ मध्येच लावता. ग्राउंडनट पण खरीफ किंवा समर मध्ये असतो समजा. त्यानंतर बार्ले, ओट्स, पोटॅटो, काउपी हा पण खरीफ मध्येच लावतात चवळी. बार्ले, ओट्स आणि पोटॅटो हे जे ना, हे थंडीच्या दिवसात लावतात, दॅट इज रब्बी सीझन. तर बघा आता 3, 4, 5 आहे का ऑप्शन, 3, 4, 5 हा आला बी. ओके. विच आर नॉट वर्म सीझन क्रॉप्स. रब्बी मध्ये येणारे, थंडीत येणारे हे बार्ले, ओट्स आणि पोटॅटो. विच इज सॉइल मॉइश्चर एनर्जी स्टेटस ऍट PWB, परमनंट विल्टिंग पॉइंट. मागे देखील आपण बघितलं होतं, ही जी स्केल होती. ओके. स्केलवर मी तुम्हाला सांगितलं होतं इथे 0, इकडे समजा +1, 2, 4. ओके. इकडे मायनस मध्ये -1, -2, समजा असं इकडे -15. ओके. अशी स्केल इकडे आहे. 0ला काय आहे, सॅच्युरेशन पॉइंट आहे. आणि जसं जसं तुम्ही इकडे जाशाल 1/3, -1/3 म्हणजे किती झालं, -0.33 बार्सला इथे काय आहे,
फील्ड कॅपॅसिटी, राईट. फील्ड कॅपॅसिटी काय असते, डेफिनेशन काय होतं इथे, तर इथे मॅक्रोपोर्स जे असतात सॉइल मधले आणि एक असतात मायक्रोपोर्स. मायक्रोपोर्स आर फिल्ड विथ वॉटर आणि मॅक्रोपोर्स आर फिल्ड विथ एअर. अशी कंडिशन ज्यावेळेस निर्माण होते याला म्हणतात फील्ड कॅपॅसिटी. त्याचं किती आहे, दॅट इज -0.33 बार्स. अँड दिस इज व्हेरी व्हेरी सुटेबल फॉर क्रॉप, त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी. क्रॉपला फील्ड कॅपॅसिटी ही आयडियल स्टेट आहे, त्या ठिकाणी क्रॉपला मॉइश्चर अपटेक करता येतं, बरोबर आहे. आणि तसंच -15 इकडे बारला जर आपण आलो, इथे असतं PWB, परमनंट विल्टिंग पॉईंट, ते आलं इथं -15 बार. ठीक आहे. त्याचं सिम्बॉल जे की मायनस साईन आहे ती खूप महत्वाची, लक्षात घ्या. ठीक आहे. आता 1.5 MPa हा जर का मायनस मध्ये असतं ना, तर हा पण त्याचा आन्सर असतं, पण इथे मायनस नाहीये. ठीक आहे, हे प्लस मधलं आहे, त्यामुळे दिस इज नॉट द आन्सर. 150 बार हे पण नाही, -1.5 बार पण नाही, तर हे आहे ओनली दिस सी, -15 बार. एखादा क्वेश्चन आला त्यावेळेस, सपोज आपल्याला कम्प्लिटली माहित नाही त्या क्वेश्चन बद्दल, त्या कन्सेप्ट बद्दल, तर इलिमिनेशन मेथड तुम्ही वापरू शकता, की हे तर आन्सर नाहीये बाबा, ते पण नाहीये, मग उरतात काय तसं तुम्ही डिसाईड करू शकता. ठीक आहे. तो इरोमीटर्स आर ऑल्सो कॉल्ड एज इरोमीटर्स. इरोमीटर्स म्हणजेच ऍक्च्युली हे शॉर्ट फॉर्म आहे इरिगेशन मीटर. इरिगेशन मीटरच शॉर्ट फॉर्म आहे इरोमीटर्स. तर हे म्हणतात टेन्शिओमीटरला. ठीक आहे. 1 क्युबिक मीटर इक्वल्स टू 1 क्युबिक मीटर, 1 मीटर क्यूब म्हणजे किती, 1000 लिटर. लक्षात ठेवा, कन्वर्जन हे लक्षात पाहिजे. पल्स इरिगेशन इज अ सब टाइप ऑफ स्प्रिंकलर, ड्रिप, सर्ज, केबलिगेशन. ड्रिप इरिगेशनचा सब टाइप आहे पल्स इरिगेशन. सर्ज इरिगेशन याच्यावर पण क्वेश्चन बरेचदा येतात. तर सर्ज इरिगेशन हा ऍक्च्युली जे की आपण फ्लडिंगने पाणी देतो. फ्लडिंग म्हणजे ऍक्च्युली रिज रिज आणि फरो मेथड मध्ये, रिज अँड फरो मेथडने जे आपण पाणी देतो ना, तर त्याच्यामधला हा एक कन्सेप्ट आहे सर्ज इरिगेशन. काय आहे ते आपण लेक्चर मध्ये बघूच नंतर. कॅबलिगेशन जो आहे हा काय आहे, दिस इज ऑटोनॉमस. ऑटोनॉमस किंवा ऑटोमॅटिक म्हणू शकता तुम्ही. तर ऑटोमॅटिक काय आहे, हा हा त्या ठिकाणी रिजन फॉरवर्डच इरिगेट करणारा सिस्टम आहे, दॅट इज केबलिगेशन. जिथे आपण काय करतो, केबल वायरचा वापर करतो, म्हणून त्याचं नावच केबलिगेशन पडलेलं आहे. तो काय कन्सेप्ट आहे, तो बऱ्याचदा मुलांना वाचून कळत नाही, तो देखील आपण लेक्चर मध्ये बघूया. सो इन इंडिया सबसर्फेस इरिगेशन इज युज्ड इन, कुठे कुठे सांगा सांगा. इट इज युज्ड इन अल्फान्सो मँगो मध्ये, हापूस मध्ये वापरता का महाराष्ट्रात, द शुगर केन फार्म्स ऑफ यूपी, पोमोग्रेनेट फार्म्स ऑफ महाराष्ट्र, कोकोनट फार्म्स ऑफ केरला. तर दिस इज द आन्सर ए. कोकोनट फार्म जे आहेत केरलामध्ये, तिथे सबसर्फेस इरिगेशन हे वापरले जातं. ठीक आहे. एक कोकोनट फार्म ऑफ केरला आणि एक अजून एक सांगून देतो, अँड त्या ठिकाणी जम्मू अँड काश्मीर मध्ये देखील वापरले जातो फॉर व्हेजिटेबल प्रोडक्शनसाठी. ठीक आहे. व्हेजिटेबल क्रॉप्स मध्ये या दोन जागेवरती त्याचा वापर केला जातो. फेमस इरिगेशन सिस्टम डेव्हलप बाय इस्रायल. इस्रायलने डेव्हलप केलेलं सिस्टम आहे इरिगेशनचं, दॅट इज युज फॉर शुगर केन क्रॉप इन इंडिया. इंडियामध्ये असं कोणतं फेमस आहे, दॅट इज टायफून सिस्टम ऑफ इरिगेटिंग क्रॉप्स, दॅट इज शुगर केन क्रॉप. लिक्विड यूज इन फ्लोटिंग लायसीमीटर. जसं मागे अॅनिमोमीटरचा कप कशाने बनलाय विचारलं होतं, तसंच इथे विचारलंय बघा, लिक्विड कोणतं वापरलंय फ्लोटिंग लायसीमीटर मध्ये, ते आहे झिंक क्लोराइड. देन विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स हॅव हाय केसी क्रॉप कोएफिशियंट व्हॅल्यू. हाय कशाची, आता क्रॉप कोएफिशियंट व्हॅल्यू म्हणजे एक सिंपल टर्म मध्ये मी तुम्हाला सांगतो की कोणतं क्रॉप जास्त पाणी त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब करतं आणि त्या ठिकाणी वापर करतं. ठीक आहे. हाय वॉटर युसेज कोणत्या क्रॉपचा आहे, एक प्रकार ते आपण म्हणू शकतो. ठीक आहे. असं आपल्याला क्रॉप बघायचं. आता पाइनएपल जो आहे बाबा, हा तर कॅम्प मध्ये येतो, बरोबर आहे, आणि कॅम्प प्लांट्सला कमी पाणी लागतं, बरोबर आहे, म्हणजे याचा लो केसी असणार आहे. ठीक आहे. ग्रेप्स मध्ये पण त्या ठिकाणी वॉटर स्टोरेज त्या ठिकाणी त्या प्लांट मध्ये होत असतं, बरोबर आहे, अंगुरामध्ये पाणी स्टोर होतं, राईट. त्यामुळे ते पण एक प्रकारे लो केसीच आहे. ठीक आहे. लो. बनानाला बाबा त्याचे लिव्ह भरपूर मोठे असतात आणि पाणी भरपूर त्या ठिकाणी
लागतं बनानाला. ओके, सो दिस इज अ हाय केसी क्रॉप, हाय क्रॉप कोइफिशियंट. आणि कॉफी प्लांटेशन क्रॉप असल्यामुळे याचं पण केसी जे आहे ते हायच असणार. सो विच ऑफ द फॉलोइंग हॅव हाय केसी, तर सी आणि आपलं 3 आणि 4 म्हणू शकतो आपण. ठीक आहे, 3, 4 बघा ऑप्शन. दिस सी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इज कॉल्ड द रिव्हर स्टेट? कोणत्या स्टेटला म्हणतात? बताओ भाई. ते आहे आंध्रा. आंध्र प्रदेश इज कॉल्ड एज द रिव्हर स्टेट. रिव्हर स्टेट. इन सॉइल मॉइश्चर डिटर्मिनेशन मेथड. ओके, सॉइल मॉइश्चर जे आपण डिटरमाइन करतो त्याच्यामध्ये जी न्यूट्रॉन स्कॅटरिंग मेथड आहे, न्यूट्रॉन स्कॅटरिंग मेथड कन्सिस्ट ऑफ डॅश एलिमेंट्स ॲज न्यूट्रॉन सोर्स. कोणते एलिमेंट आहे ॲज अ न्यूट्रॉन सोर्स म्हणून वापरले जातात? अमेरिके अमेरिकियम अँड बोरॉन ट्रायफ्लोराइड, बोरॉन ट्रायफ्लोराइड, अमेरिकियम अँड दिस बेरिलियम किंवा मर्क्युरी क्लोराइड. ऑप्शन इज सी, अमेरिशियम अँड दिस बेरिलियम. ओके, हे वापरलं जातं ॲज न्यूट्रॉन सोर्स. आता बऱ्याचदा काय होतं, आपण नाव वाचलेले असतात आणि कुठंतरी आपल्याला लिंक झालं तर आपण आन्सर टिक करतो. आता इथे गंमत काय होते माहिती का, या क्वेश्चन मध्ये बोरॉन ट्रायफ्लोराइड पण ह्याच इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरले जातात, पण दिस इज युज्ड ॲज अ गॅस डिटेक्टर. ओके, याला गॅस डिटेक्टर म्हणून वापरले जातं आणि न्यूट्रॉन सोर्स म्हणून अमेरिकियम आणि बेरिलियमला वापरले जातं. आणि आपल्याला विचारलं काय, न्यूट्रॉन सोर्स साठी काय वापरतात. ठीक आहे, त्यामुळे एकदम स्पेसिफिक क्वेश्चन आहे, आन्सर पण स्पेसिफिक आहे. आणि हे तुम्हाला तेव्हाच डिफरन्शिएट करता येईल जेव्हा तुमचं काय असेल, रिव्हिजन तुमची चांगली असेल. बरोबर आहे. त्यामुळे नुसतं एकदा दोनदा वाचलं हो म्हणून जमेल का? नाही. वेळोवेळी त्या गोष्टीला रिव्हिजन देणं गरजेचं आहे. एकपट 4 पुस्तकं वाचण्याच्या जागी 2च वाचा, पण त्या 2दा 10 वेळा वाचा. रिव्हिजन जास्त करा. दॅट विल गिव्ह यू इझी सक्सेस आणि जास्त तुम्हाला शक्य आहे की तुम्ही चांगले राईट आन्सर त्या ठिकाणी टिक करू शकता. तर डॅश इज अ सिरियस स्टोरेज पेस्ट इन पल्सेस अँड ग्राउंडनट. कोणता आहे? एक स्टोरेज पेस्ट आहे जो खूप जास्त त्रास देतो या ठिकाणी पल्सेस आणि ग्राउंडनट मध्ये. तो आहे ब्रोचिड. ओके, देन प्रोसेस ऑफ मेकिंग सायलेज काय म्हणतात? एन्सलिंग. बरोबर आहे, एन्सलिंग इज द प्रोसेस ऑफ मेकिंग सायलेज. Then dash reduces hemoagglutinating and trypsin inhibiting activities in legume. लेग्युम मध्ये तुम्ही जर का त्याला भाजलं ना, लेग्युम्सला रोस्टिंग जर केलं, तर हे जे ट्रिप्सिन इनहिबिटिंग जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते त्या ठिकाणी कमी होतात. सो रोस्टिंग इज द आन्सर. ड्राईड फोडर स्टोरेज इज, वाळलेलं जे काही फोडर स्टोरेज आहे ते काय आहे? हे हेला आपण म्हणतो ड्राईड फोडर स्टोरेज. ऍट एन्सलिंग, एन्सलिंग म्हणजे काय? सायलेज मेकिंगची जी काही प्रोसेस असते ती. तर सायलेज बनवताना त्यांनी विचारलं की मॉइश्चर कंटेंट किती पाहिजे त्या फोडर क्रॉपचं. किती पाहिजे बाबा? तर इट शुड बी 55 to 75%. ओके, डॅश प्रोड्यूस आर मोस्ट ससेप्टेबल टू अल्फा टॉक्सिन कंटॅमिनेशन. अल्फा टॉक्सिन, भाई नाम तो सुना है. कशामध्ये आहे? ग्राउंडनट अँड सोयाबीन. ग्राउंडनट तर आहे बाबा, सोयाबीनचं माहित नाही. राई त्या ठिकाणी आहे. सिसॅमम अँड ग्राउंडनट, ग्राउंडनट अँड मस्टर्ड. दिस सेकंड वन, ग्राउंडनट अँड मस्टर्ड. याच्यामध्ये काय, दिस इज मोर ससेप्टेबल टू दिस अल्फा टॉक्सिन कंटॅमिनेशन. डॅश इज एनी मटेरियल प्लेस्ड ओव्हर द ग्राउंड अँड बिलो बॅग्स. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा स्टोरेज त्या पार्ट मधला आहे. प्रोड्यूस जे आपण स्टोअर करतो त्या पार्ट मधून हा विचारलाय. तर असं कुठली गोष्ट आहे जी आपण दॅट इज प्लेस्ड ओव्हर द ग्राउंड, म्हणजे आता ही जर का ग्राउंड आहे, ठीक आहे, समजा आता हे सॉइल आहे, तर याच्यावरती आपण ती गोष्ट अशी ठेवलेली समजा. ठीक आहे, दॅट इज प्लेस्ड ओव्हर द ग्राउंड अँड बिलो बॅग्स. ठीक आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं जमिनीवर तर ठेवली आहे, पण बॅग्सच्या खाली, बॅग म्हणजे गोण्या म्हणायचे आपल्याला तिथे. ठीक आहे, हे पोते गोण्या जे आहेत ते असे आपण ठेवलेले. ठीक आहे, टू अवॉइड द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ बॅग्स विथ द फ्लोर, म्हणजे हे बॅग्स जमिनीवर ठेवण्याच्या, डायरेक्ट ठेवण्याच्या जागेवरती आपण याच्यावर ठेवलेलं. तर याला काय म्हणतात? ओके, तर याला म्हणतात डनेज. डनेज आपल्या घरी पण बघितलं असेल. ओके,
हे जे आहे ना, आपल्या घरी पण बरेचदा आपण जे की 4 5 6 गोणे जे आपण गव्हाच्या ठेवतो किंवा बाजरीच्या ज्वारीच्या ठेवतो स्टोअर करून, आपली आई काय करते, पहिले खाली ना एक छोटीशी विटकर ठेवते, दगड ठेवते, आणि त्याच्यावरती एक फळी ठेवते, आणि त्या फळीवरती मग हे गोण्या ठेवते. आणि आपण असं विचारलं की बा असं का केलं, तर म्हणे एरेशन त्या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे, खालून त्या ठिकाणी झाडता पण आलं पाहिजे. आणि दुसरं एक अजून, की एरेशन प्रॉपर झाल्यामुळे काय होतं, बरेचदा रेस्पिरेशन जे की या ग्रेनचं होत असतं मायन्यूट लेवलला, ते जर का आपण डायरेक्ट जमिनीवर ठेवलं तर खालच्या ज्या गोण्या आहे ना ह्या मॉइश्चर पकडू शकतात. बरोबर आहे. त्यामुळे ते तसं होऊ नये, ग्रेनला फंगस लागू नये, ग्रेन लॉंग टर्म साठी स्टोअर करता यावा, म्हणून त्या ठिकाणी हे आपण करत असतो. अँड दिस इज कॉल्ड एज डनेज. ओके. 1 सेंटीमीटर सरफेस सॉइल ऑफ 1 हेक्टर एरिया वेज अबाउट, कितना है भाई, 150 टन्स. ओके. 1 सेंटीमीटर सरफेस सॉइल हे एक शेत जर का असेल, तर याच्यावरची त्यांनी विचारली, 1 सेंटीमीटर डीपची जर तुम्ही सॉइल घेतली आणि किती एरियावर, 1 हेक्टर एरियावर, असं समजा हे पूर्ण 1 हेक्टर शेत आपण जर मोजलं आणि एवढ्यावरची सॉइल काढून जर आपण काय केली, वजन जर का केलं, तर किती येतं बाबा याचं वजन, असं विचारलंय. दॅट इज 150 टन्स. पावर टिलर वॉज डेव्हलप्ड बाय, ये पावर टिलर किसने बनाया भाई, दॅट इज बाय जपान. ओके. जपाननी हे पॉवर टिलर त्या ठिकाणी बनवलेलं आहे. कन्सेप्ट ऑफ मिनिमम टिलेज वॉज स्टार्टेड इन USA. बरोबर आहे. USA मध्ये त्या ठिकाणी का हा मिनिमम टिलेज चालू झाला होता, कारण की फ्युएलचे जे काही प्राइसेस होते हे खूप जास्त राईज झाले होते, आणि जे की कल्टिवेशन आहे प्रॅक्टिसेस, कल्टिवेशनचे जे काही प्रॅक्टिसेस आहे त्या पण महाग झाल्या. बरोबर आहे. डिझेलचे प्राइस वाढले, पेट्रोलचे प्राइस वाढले, शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालवणं त्या ठिकाणी अवघड व्हायला लागलं. का तर खर्च खूप जास्त वाढला आणि क्रॉपचं प्रोड्यूस त्या ठिकाणी प्राइस वाढला नाही, शेतकऱ्याला लॉस व्हायला लागला. त्यामुळे अशा या कंडिशन मध्ये मिनिमम टिलेजचा कन्सेप्ट त्या ठिकाणी पुढे आला होता. अँड दिस वॉज इन USA, अमेरिका. सो स्टरिंग ऑफ दिस सॉइल इन स्टँडिंग वॉटर इज डन इन पडलिंग. बरोबर आहे. पडलिंग मध्ये काय करतो आपण, स्टरिंग ऑफ सॉइल म्हणू शकता किंवा याला फ्लोईंग पण म्हणू शकता. ठीक आहे. तर लाईट फ्लोईंग वगैरे जे आहे इन स्टँडिंग वॉटर, उभ्या पाण्यामध्ये जे काही स्टरिंग ऑफ सॉइल केल्या जातं, हे कशात करतात, पडलिंग मध्ये. आणि कोणत्या क्रॉप साठी करतात, पॅडी, राईट, राईस क्रॉप मध्ये आपण हे करतो. सो आयन शेअर वॉज डेव्हलप्ड बाय थॉमस, सॉरी दिस रॉबर्ट रॅन्सम. ओके. रॉबर्ट रॅन्समने आयन शेअर त्या ठिकाणी डेव्हलप केला. आयरन प्लो पण विचारू शकतात. ओके. आयरन प्लो जो आहे, लोखंडी त्या ठिकाणी नांगर, हा कोणी डेव्हलप केलाय, तर हे बाकीचे जे कार्यकर्ते आहेत, स्मॉल, जेम्स स्मॉल, थॉमस जेफरसन, हे यांचं देखील आयन फ्लो साठी कॉन्ट्रीब्युशन आहे. पण स्पेसिफिक आयन शेअर विचारलाय, त्यामुळे ते कोणी दिले, रॉबर्ट रॅन्समने दिले. आणि जेथरो टूल इज द फादर ऑफ टिलेज, राईट, इज द फादर ऑफ टिलेज. डिसकरिंग ऑपरेशन इज डन इन, डिसकरिंग टोबॅको मध्ये करतो आपण. बरोबर. डॅश इज द ओनली एलिमेंट मॉडरेटली मोबाईल इन प्लांट्स. मागे देखील मी सांगितलं होतं मॉडरेटली मोबाईल कोणता होता, झिंक. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी वॉज इनिशियली गिवन बाय डॅश इन 1939. रिव्हिजन खूप महत्वाची, पुन्हा एकदा सांगतोय, रिव्हिजन खूप महत्वाची आहे. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी हा 2 टप्प्यामध्ये ऍक्च्युली आला होता. COE, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी, पहिल्यांदा हा दिला होता अर्नन अँड स्टाउटने. अर्नन अँड स्टाउट काकांनी यांनी काय केला होता, 1939 मध्ये हा कन्सेप्ट दिला होता. ठीक आहे. याचा आन्सर हा आहे, अर्नन अँड स्टाउट. आणि नंतर फक्त अर्नॉननी काय केलं, काही वर्षांनी 1954 मध्ये थोडा अजून अभ्यास करून त्याला रिकन्फर्म केलं होतं इन 1954. ओके. विथ सम स्लाइट मॉडिफिकेशन. तर इथे विचारलंय की 1939 मध्ये कोणी दिलाय बाबा, इथे 1954 जर असतं ना तर हे अर्नन आन्सर आलं असतं, पण यांनी 1939 विचारलाय, तर 1939 हा बी ऑप्शन आहे, अर्नन अँड स्टाउट. ठीक आहे. त्यामुळे रिव्हिजन खूप महत्वाची आहे, छोट्या छोट्या गोष्टीत आन्सर बदलतो, लक्षात घ्या. सो ग्रीन वेन्स, आता इथे काय दिलंय, न्यूट्रिएंट डेफिशियन्सीचे एक सिम्पटम तुम्हाला दिलेले, तर हे कशामुळे होतं बाबा सांगा.
So question is green veins with no dead spots seen on the older leaves of the plant is a symptom of dash nutrient deficiency. टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण मागे पण बघितलं होतं काय की जे यांनी काय सांगितलं आहे तिथे ओल्डर लिव्स वर आहे. ठीक आहे. ओल्डर म्हणजे कोणते झाडाच्या खालच्या भागातले जे लिव्स असतात तिथे. ठीक आहे. हे वरच्या भागातले इथे हे खालच्या भागातले लिव्स. त्यांनी सांगितलंय की ओल्डर लिव्स जे आहेत ह्या भागामध्ये डिफिशियन्सी दिसते. आणि कसं दिसते तर लीफ असे समजा. ठीक आहे. आता हे एक लीफ दाखवतो तुम्हाला. या लीफ मध्ये या समजा या वेन्स. ओके. तर यांनी सांगितलं काय ग्रीन वेन्स आहेत म्हणजे ह्या ज्या वेन्स आहेत ना या बरोबर ग्रीन कलरच्या दिसत आहेत. हो. आणि कुठलेही नो डेड स्पॉट कुठले डेड स्पॉट वगैरे असं तर काही नाहीये म्हणजे काही डिझीज वगैरे तर नाहीये बाबा. ठीक आहे. फक्त या नसा ज्या आहेत ना याच्या या ज्या वेन्स आहेत या ग्रीन आहेत. आणि हा मधला जो काही पार्ट आहे ना हा ऑफकोर्स तो पिवळा पिवळा पडलेला आहे. ठीक आहे. ग्रीन वेन्स आहेत म्हणजे काय वेन्स तर ग्रीन राहणारच आहे. पूर्ण लीफ आपण ग्रीनच बघतो. पण इथं त्यांनी फक्त वेन्स ग्रीन सांगितले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ग्रीन वेन्स आहेत आणि हा मधला पार्ट कसा पिवळा पडलेला आहे. ठीक आहे. एक प्रकारे पिवळा किंवा स्लाइट थोडा व्हाईटिश वगैरे झालेला असेल रेडिश. तर म्हणजे काय झालंय ह्या मधल्या भागामध्ये काय असतं इथे असतं क्लोरोफिल. बरोबर आहे. तो क्लोरोफिल काय झालाय डिग्रेड झालाय त्याच्यामुळे त्या मधल्या भागामध्ये येलो कलर डेव्हलप झालाय. ठीक आहे. तर क्लोरोफिल डिग्रेडेशन कशामुळे होतं आता खालच्या भागामध्ये आहे म्हणल्यावरती काय आहे बाबा की NPK असले काहीतरी न्यूट्रिएंट कमी आहेत. बरोबर आहे. हे तर पक्क आहे बाबा. आता NPK मध्ये इथे ऑप्शन आहे का हा नायट्रोजन तर आहे. ठीक आहे. कॉपर मॅग्नेशियम सल्फर. ठीक आहे. आता हे चार. सल्फर जो आहे हा लोअर लिव्ह वरती डेफिशियन्सी दाखवत नाही. कॉपर पण दाखवत नाही. उरला मॅग्नेशियम आणि नायट्रोजन. बरोबर आहे. तर आता यांच्यामधनं कसं ओळखायचं. हम्म विचार करा बरं. तर जस्ट अ मिनिट. तर हे जे न्यूट्रिएंट आहेत तर नायट्रोजन जर का असता तर पूर्ण लीफ जे असतं ते पिवळं पडतं. एक लक्षात घ्या. आणि मॅग्नेशियम जे आहे मॅग्नेशियम कशामध्ये असतं आठवतं का क्लोरोफिलचं जर स्ट्रक्चर तुम्ही 12वीच्या फोटोसिंथेसिस चॅप्टरचं वाचलेलं असेल तर मला तरी असं वाटतं की हे जे क्लोरोफिल आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम तर आहे बाबा स्ट्रक्चर मध्ये. म्हणजे क्लोरोफिल डिग्रेडेशन झाले म्हणजे त्याच्यातलं मॅग्नेशियम कमी पडलंय. म्हणून याचा आन्सर आहे CMG. ओके. So this 46 का था क्वेश्चन dash consist of this highest amount of nitrogen. सबसे ज्यादा भाई नाइट्रोजन किसमें है कौन सा फर्टिलाइजर. तर ते आहे अनहायड्रस अमोनिया. इट कंटेन्स मोर दॅन 80% पेक्षा पण जास्त त्या ठिकाणी नायट्रोजन आहे इन अनहायड्रस अमोनिया. आणि हे फर्टिलायझर सॉलिड असतं का नाही. दिस इज ऑलवेज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट मध्ये हे प्रेझेंट असतं. DAP मध्ये किती आहे 18% नायट्रोजन आहे. बरोबर आहे. आणि 46% त्यामध्ये काय फॉस्फरस आहे DAP मध्ये. कॅन हे पण वेगळं फर्टिलायझर आहे. युरियात 46% आहे नायट्रोजन. Analyze the statements below. SSP is low analysis fertilizer. हाय अनालिसिस आता हे एक आहे हाय अनालिसिस फर्टिलायझर आणि लो अनालिसिस फर्टिलायझर. हे असे दोन प्रकार असतात. ओके. तर हाय अनालिसिस फर्टिलायझर काय असतं तर ज्याच्यामध्ये मोर दॅन 25% ऑफ प्रायमरी न्यूट्रिएंट्स असते. प्रायमरी न्यूट्रिएंट्स. प्रायमरी न्यूट्रिएंट काय ते पहिले आपल्याला माहित पाहिजे. पण प्रायमरी म्हणजे NPK हे जे तीन आहेत ना तर हे कसे पाहिजे हे एक प्रकारे 25% पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे. तर अशा फर्टिलायझरला हाय अनालिसिस म्हणायचं. आणि जर का 25 पेक्षा काय असेल लेस असेल लेस दॅन 25% जर हे कमी असेल त्याला म्हणतात लो अनालिसिस फर्टिलायझर. आता बघा SSP इज अ लो अनालिसिस फर्टिलायझर एक स्टेटमेंट दिलं. ठीक आहे. स्टेटमेंट वाईज पण क्वेश्चन येऊ शकतात काही. SSP मध्ये आपल्याला माहिती आहे की
16% काय पी आहे. म्हणजे काय झालं, 25 पेक्षा कमी आहे, बरोबर आहे. मग हे लो अनालिसिसच आहे. ठीक आहे, स्टेटमेंट राईट आहे. युरिया इज अ हाय अनालिसिस फर्टिलायझर. युरियामध्ये नायट्रोजन किती आहे? तो आहे 46%. बरोबर आहे. हाय अनालिसिस मध्ये येतं का? बरोबर आहे, 25 पेक्षा जास्त आहे. सो भाई ये बी स्टेटमेंट बराबर आहे. डीएपी इज अ लो अनालिसिस फर्टिलायझर. तर डीएपी बघूया. डीएपी मध्ये आताच आपण बघितलं होतं 16% काय आहे नायट्रोजन, 46% फॉस्फरस. आता ऑफ ऑल प्रायमरी न्यूट्रिएंट्स विचारले म्हणजे हे 16 प्लस 46 दिस 46. ओके, हे जास्त झाले, बरोबर आहे, 25 पेक्षा काय जास्त आहे. त्यामुळे डीएपी हा काय हाय अनालिसिस फर्टिलायझर आहे. पण यांनी इथं म्हणलंय लो, त्यामुळे हे स्टेटमेंट तो भाई ये तो गलत आहे. ओके, तर आता इथे बघू, चूज द करेक्ट स्टेटमेंट. यांनी विचारले करेक्ट काय ते चूज करा. ऑल स्टेटमेंट आर ट्रू, नाही. ऑल स्टेटमेंट फॉल्स आहेत, नाही. 1 and 2 आर ट्रू, 1 and 2 आर ट्रू, हा बरोबर. शेवटचं काय ओनली 3 इज ट्रू, नाही. तिसरं तर फॉल्स आहे ना. मग हे सी, सी इज द करेक्ट आन्सर. तर असं स्टेटमेंट वाईज क्वेश्चन देखील तुम्हाला येऊ शकतात. ओके. Dash nutrient imparts disease resistance in cereals and drought resistance in many crops. Potassium. पोटॅशियमचा रोल असतो हा, की टू इम्पार्ट डिझीज रेजिस्टन्स. ओके, बायोटिक अबायोटिक स्ट्रेसला झेलण्याचं काम पोटॅशियम करत असतो. सो क्रॉपला स्टर्डी बनवायचं काम पोटॅशियम करतो. सॉल्ट पीटर केमिकलचा फॉर्म्युला काय आहे? क्या है भाई? दॅट इज पोटॅशियम नायट्रेट. दॅट इज पोटॅशियम नायट्रेट ला सॉल्ट पीटर असं म्हणतात. पहिलेच्या काळामध्ये याला सॉल्ट पीटर म्हणायचे, पोटॅशियम नायट्रेटला. लॉ ऑफ मिनिमम गिवन बाय, लॉ ऑफ मिनिमम कोणी दिलं? ते दिलं जस्टिस वॉन लायबेक काकांनी दिलंय. व्ही डॉकीचेव कोण आहेत? ही इज द फादर ऑफ सॉइल सायन्स. बरोबर आहे, फादर ऑफ सॉइल सायन्स व्ही डॉकीचेव. जेथ्रो टूल फादर ऑफ तिलेज. आणि पीटर डिक्रिसेन्झी दिस इज द फादर ऑफ ॲग्रोनॉमी. हे याच्यासाठी डिस्क्रिप्शन तुम्हाला देतोय की असे पण क्वेश्चन येऊ शकतात ना. त्यामुळे कधी स्टडी करताना टेस्ट सिरीज अनालाइज करताना जे ऑप्शन्स आन्सर नाही आहेत, तर ते त्यांचं पण काहीतरी महत्व असू शकतं, त्यांच्यावर पुढच्या टेस्टमध्ये क्वेश्चन येऊ शकतात. म्हणून ते काय आहे ते पण नोट केलं पाहिजे आपण. ठीक आहे, लॉ ऑफ मिनिमम तर लायबेगने दिला, हे तर आपण नोट केलंच आता. पण फादर ऑफ ॲग्रोनॉमी कोण आहे बाबा? पीटर डिक्रिसन, हे पण नोट करा. फादर ऑफ टिलेज कोण आहे? नोट करा. व्ही डॉक्युचेव कोण आहे? फादर ऑफ सॉइल सायन्स आहे, ते पण नोट करा. ठीक आहे. व्हाईट बर्ड इन सोरगम इज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ. कशामुळे आहे बरं सांगा? व्हाईट बर्ड, तर दिस इज ड्यू टू झिंक डेफिशियन्सी. झेडन झिंकच्या डेफिशियन्सीमुळे व्हाईट बर्ड त्या ठिकाणी सोरगम मध्ये डेव्हलप होतो. हॉलो हार्ट इज अ सिम्पटम ऑफ. हॉलो हार्ट हे कशाचं डेफिशियन्सी सिम्पटम आहे? इट इज अ डेफिशियन्सी ऑफ बोरॉन. बोरॉन न्यूट्रिएंट डेफिशियंट झाल्यावर येते. देन डॅश टर्म इज यूज्ड, कोणती? नोबेलायझेशन इन केन. तर ही सगळ्यात पहिले कोणी वापरली? डोकीचेव तर फादर ऑफ सॉइल सायन्स होते. यांनी लायबेगने तर लॉ ऑफ मिनिमम दिला. स्टीवर्डचं पण रिस्पॉन्स फार्मिंग जे आहे ते त्यांनी दिलं. सो दिस इज जेस्विट. जेस्विट या सायंटिस्टने काय दिलं? नोबेलायझेशन इन केन ही टर्म सगळ्यात पहिले दिली. अँड द लास्ट क्वेश्चन, सल्फर इज अ डॅश न्यूट्रिएंट. बताओ भाई, शेवटचा क्वेश्चन आहे. प्रायमरी, सेकंडरी, मायक्रो का ॲसेसरी? इट कम्स टू बी सेकंडरी न्यूट्रिएंट. प्रायमरी मध्ये कोण येतं? NPK, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंडरी मध्ये येतं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये बाकीचे येतात आयरन, कॉपर, त्यानंतर Mn, ठीक आहे, मॅंगनीज, बोरॉन. त्यानंतर अजून कोण राहिलं? फ्लोरीन पण आहे. ठीक आहे, असे पुढे अजून आहे. तर असे हे बाकीचे आले मायक्रोन्यूट्रिएंट्स. ठीक आहे. आणि एक अजून एक येतात, दॅट इज बेसिक न्यूट्रिएंट. बेसिक न्यूट्रिएंट कोणते? तर दॅट इज CHO. हे पण लक्षात ठेवा, हे पण बऱ्याचदा विचारतात की बेसिक न्यूट्रिएंट कोणते आहेत? CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन.
ठीक आहे. सल्फर बघा इथे आला होता आपला सेकंडरी न्यूट्रिएंट. सो सल्फर इज अ सेकंडरी न्यूट्रिएंट. असेच तुम्हाला जर का टेस्ट त्या ठिकाणी अनालिसिस पाहिजे असेल, अशा ट्रिकी क्वेश्चन्सला त्या ठिकाणी तुम्हाला सवय पडायची असेल, तुम्हाला ते जमले पाहिजे अनालाइज करायला. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ठीक आहे. ॲग्री रनर्स अकॅडमीचे तुम्ही टेस्ट सिरीज त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ओके. आय विल बी वेटिंग फॉर यू. थँक यू. बाय बाय.